काल आपण 8व्या अध्यायातल्या 111 नंबरच्या ओळीला येऊन थांबलेलो होतो. 8वा अध्याय जो आहे तो भक्ती करून पूर्णत्वाला पावलेल्या पुरुषाला ईश्वर प्राप्ती कशी होती हे सांगणार आहे. एक प्रवृत्तीतली लोक आहेत आणि एक निवृत्तीतली लोक आहेत. लोक जसं म्हणतात, काही लोक म्हणतात का भगवंताचं नाम आपल्या मरणाच्या वेळेला आलं पाहिजे. जसं राघवाचं ध्यान करता करता ती कोण होती? वेश्या होती, गणिका. पण ती उद्धरली. ती विचार करत होती राघवाचं कसं होईल. म्हणजे शेवटी तिच्या मुखात काय आलं होतं? 2 मार्ग सांगितले या ज्ञानेश्वरीमध्ये. कारण ज्ञानेश्वरीने काय केलेलं आहे? माऊलीचं हृदय आणि प्लस त्यांना गीतेवर टीका करायची. त्यामुळे त्यांना स्वतंत्र एकच ठोका मारता नाही आला. त्यांना सगळ्या साधनांचं सांगायचं. मग आता पहा, ज्या वेळेला त्या गणिका वयस्कर झाली, रोगी झाली, तिच्याकडे कोण जाते? मग कोण जाईना? तिला काय शेजारी विचारतात का कोण? पण तिच्या पिंजऱ्यामध्ये पोपट होता आणि ती काळजी करते, ह्या पोपटाचं कसं होईल, आता मी तर मरणार, पण राघवाचं कसं होईल, मी तर मरणार, मी अशी मरून जाईल. आपली नाही का गावाला जाताना आपण पिंजरा लावून जातो उंदराचा, आणि गावावरून येतोपर्यंत त्या पिंजऱ्या सगळ्या मुंग्याच झालेल्या असतात. कारण तो उंदीर त्याच्यात सापडला बी आणि उपाशी राहून मरून गेला. तसं हे राघवाचं कसं होईल म्हणता म्हणता तिचा देह ठेवला तिने. बरोबर लगेच विष्णूचे पार्षद आले आणि तिला घेऊन गेले. आता ती का खऱ्या रामाचं वर्णन करत होती का? पण ती भगवंताचं नाम तिच्या मुखात आलं. हा एक प्रवृत्ती मार्ग आहे आणि एक निवृत्ती मार्ग आहे. तो वास्तविक तो तिचा सहज मुखात आलेला आहे. वास्तविक असा 8 तासांनी येत नाही. 8 तासांनी जेव्हा मनुष्य भक्ती करेल त्याला ती गोष्ट घडू शकते. उदाहरणार्थ कालच सांगितलं, अंत मरणी जया जे आठवे तेच ते गती पाविजे, म्हणून माते स्मरावे सदा तुवा. तू सतत माझं स्मरण कर, कारण मरण कधी येईल असं काही सांगता नाहीत. आता काल त्यांनी सांगितलं मरणाच्या वेळेला तो पद्मासन घालून बसेल आणि मग उंच स्मरण करेल. आपण ते त्याला का अगोदर कळालेलं आहे का तुझं आता मरण आले? असं असलं तर मग सगळे तोपर्यंत कामं करून घेतील. ब्राह्मण काकाकडून नाही तर ऋषी मुनी त्या भविष्य सांगणाऱ्याकडून घेऊन घेतील. कोणत्या साली मी मरणार आहे? मग शेवटचं 6 महिने फक्त देवदेव करायचं, बाकी काय मजा करायच्या ते करून घेतल्या असत्या. पण असं आपल्याला माहीत नाही. आणि इथे एक गोष्ट सांगितली, आता आपल्या हाताला काय लागले हे आपल्याला कळणार आहे ज्ञानेश्वरीमध्ये. काल जाता सांगितलं का झाकली या घटीचा दिवा. जसा एखादा दिवा माठाच्या खाली झाकून ठेवला आणि तो किती वाजता गेला हे कळत नाही, त्याप्रमाणे ज्याने आयुष्यभर भगवंताचं स्मरण केलं त्याची ती स्थिती होती. आता पुढे ते सांगतात, आणि तो का झाकली या घटीचा दिवा, नेहमी जे काय झाला केव्हा, या रीती जो पांडवा दे ठेवी, तो केवळ परब्रह्म जया परम पुरुष ऐसे नाम, ते माझे निज धाम होऊन ठाके. असा जो अंतकाळी त्याचं शरीर पडून गेलं, त्याला काही जाणीव नाही झाली, तो परब्रह्म स्वरूपाला जाऊन प्राप्त झाला. तो पहिलाच परम ब्रह्म होता आणि नंतर त्याने देह ठेवला, तो कुठे गेला? निज धामाला गेलेला आहे. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं, याच्यासाठी ही गोष्ट प्राप्त होण्यासाठी वेदार्थ जाणणारे, ज्याला अविनाशी परमात्म्याला वेदार्थ जाणतात, वेद अभ्यास करतात आणि त्याच्यातलं तात्पर्य जाणतात. काय जाणतात? तर अविनाशी परमात्म्याला जाणावं म्हणतात. ज्याला राग आसक्ती नाहीशी झाली आहे असे विरक्त यती म्हणजे ब्राह्मण म्हटलेले, पण यती म्हणजे खरा साधक, ज्याने ब्रह्माला प्राप्त केलं त्याचं नाव ब्राह्मण आहे. असा यती ज्याला राग आणि आसक्ती नाहीशी झाली या संसाराबद्दल आणि त्याच्याबद्दल जो विरक्त झाला, ज्यात प्रवेश करतात कुठे? अविनाशी परब्रह्ममध्ये. ज्याला जाणण्याची इच्छा करणारे ब्रह्मचर्य व्रत गुरुपाशी राहून पाळतात, ते अक्षर संज्ञक पद तुला सापेक्षाने मी सांगतो. असं काल सांगितलं त्यांनी. ते ज्ञान म्हणजे सर्व ज्ञानाचा शेवट आहे, जे सद्गुरूकडून आपल्याला प्राप्त करून घ्यायचंय. जे निजधामाचं ज्ञान आहे ते प्राप्त करून घ्यायचं. जे शेवटचे त्याचा सगळ्या ज्ञानाची केवळ खानच आहे, अशा बुद्धिमान ज्ञानी पुरुषांनी ज्याला परब्रह्मात अक्षर अविनाशी असे म्हटलेले आहे. देवाचं नाव एक अविनाशी हे एक नाव ठेवलेले, अक्षर हे एक नाव ठेवलेले, आणि आपल्याला ते व्हायचं अविनाशी कर आपुले आईसे लावी मनापिसे गोविंदाचे. अशा प्रकारे प्रचंड वाऱ्याने जे नाहीसे होत नाही त्या स्वरूपाबद्दल बोलतात. किती वारा सोसाट्याचा सुटला, जसा प्रलय काळ होतो त्यावेळेला खूप वारा सुटतो. त्याच्यानंतर अग्नी, मग त्या अग्नीला अजून वारा भडकवतो, सगळं संपुष्टात राख होऊन जाते आणि इतका पाऊस पडतो आकाशापर्यंत पाऊस चिटकला जातो. पण एवढं सगळ्या जगाचा नाश झाला तरी त्या स्वरूपाचा नाश होत नाही, त्याला परब्रह्म म्हणतात.
खरोखर एक गगन आहे, नाहीतर प्रचंड वाऱ्यापुढे ते टिकणार नाही. त्याप्रमाणे ज्ञानाला जे विषय झाले, समजण्यात मोजण्यात आले, ते नाशिवंत होय. मग जे वृत्ती ज्ञानात जाणण्यास अशक्य म्हणजे अविषय, त्याला अक्षर अविनाशी असे म्हणतात. म्हणून वेद पारंगत वेदज्ञ पुरुष ज्याला अक्षर ब्रह्म असे म्हणतात, ते मायेच्या पलीकडे असून सच्चिदानंद रूप आहे. आणि ज्याने विषयाची इच्छा टाकून सर्व इंद्रियांना तपश्चर्याने शुद्ध करून देहरूपी झाडाच्या तळी उदासीन वृत्तीने बसवलेले, डोळ्यांना रूप पाहण्याचे लक्षण सवय, तर मग त्याला देवाबद्दलच दाखवायचं. कुठं गेलं, पंढरपूर बघ, वैकुंठ, आळंदी बघ, जा बद्री केदार, आणि त्याला जाऊन तेच दाखवायचं. आणि त्याला त्या रूप विषयाला, पंचमहाविषयांना, इंद्रियांना प्रायश्चित दिलं आणि त्यांना शुद्ध केले. आणि शुद्ध करून त्यांना ह्या देहरूपी झाडाच्या खाली उदास वृत्तीने त्या इंद्रियांना बसवलं. आता जर त्याला विचारलं काय पाहिजे का इंद्रियांना, ते म्हणतात नाही, आता सगळं पूर्ण झालेले, तृप्त झालेलं आहे. ज्याप्रमाणे विरक्त पुरुष, याप्रमाणे जे विरक्त पुरुष आहेत ते ज्याची नेहमी वाट पाहत असतात व जे नेहमी निरीच्छ लोकांचा अति प्रिय आहे, त्या ईश्वराबद्दल बोलतात. काय विरक्त पुरुष त्या परब्रह्म स्वरूप केव्हा प्राप्त होईल त्याची वाट बघत असतात. आणि निरीच्छ लोकांना सुद्धा अति निरीच्छ म्हणजे आणि विरक्त याच्यात काय एवढा फरक? विरक्त म्हणजे मला काहीच नको या जगातल्या कोणत्या गोष्टी देव सोडून नको, आणि विरक्त म्हणजे सुद्धा तोच, आणि निरीच्छ म्हणजे कसलीच अपेक्षा राहिलेली नाही. ज्याच्या आवडी करता योगी जन ब्रह्मचार्य अधिक संकटे जुमानीत नाही. हे ब्रह्मचार्याचं का पालन करतात? ईश्वर प्राप्त व्हावा म्हणून. पण तसं त्याची काही एवढी गरज नाही. ब्रह्मचर्य पालायची किंवा संन्यास द्यायचा किंवा घरदार सोडून जायचं काहीच गरज नाही. आणि हा आमच्या साधू संतांनी सिद्धांत मांडला. नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. कुठं जायचीच गरज नाही. पण यांनी एवढं शरीराला त्रास दिलेले आहे, संकटे जुमानीत नाही, निष्ठुरपणाने निग्रहाने इंद्रियास दीन करतात. असे जे दुर्लभ ब्रह्म पद ज्याचा अंत नाही व ज्याच्या अलीकडील तीरावरच वेद गटांगळ्या खात राहिलेले आहेत, म्हणजे जे वेदालाही विषयत्वाने जाणता आले नाही, असं दुर्लभ आहे परब्रह्मस्वरूप जाणणं. ब्रह्मचारी व्रत पाळलं पण ईश्वर प्राप्ती नाही. उदाहरण थोर पाहिलं तर चांगदेव महाराजांचे. असे कैक योगी आहेत, त्यांनी त्याच्यासाठी देवासाठी घेऊन या जोग अवघा भोग तेजियला. काय प्रमाणे बाबा तुकाराम महाराजांचं, देवासाठी घेऊन ये जोग अवघा भोग तेजियला. आणि जे देवाचे जोगी आहेत ते जागवतात. जग जोगी जाग जाग बोलते. आपण संसाराचे जोगी आहेत आणि ते देवाचे जोगी आहेत. असा देवासाठी घेऊन या जोग अवघा भोग त्याजीला. असं दुर्लभ ब्रह्म एवढं यांनी केलं. वेद खूप जाणले पण वेद सुद्धा अलीकडच्या किनाऱ्यावर गटांगळ्या खातात. असं जे ब्रह्म, त्याला जाणून मी सांगितल्याप्रमाणे जे देह ठेवतात ते त्या पदाला प्राप्त होतात. म्हणून पार्था यांच्या त्या स्थितीबद्दल आणखी एक वार तुला सांगतो. त्यावेळेस अर्जुन म्हणतो, श्री गुरु, मी आपल्याला आता हेच विचारणार होतो. इतक्यात आपण मजवर सहज कृपा केली तर महाराज आता सांगण्यास सुरुवात करावी. परंतु ते सांगाल ते अगदी सोप्या रीतीने मात्र सांगा. त्यावेळी त्रिभुवनदीप जे श्रीकृष्ण म्हणाले, तुझा अधिकार आम्ही ओळखीत नाही का? तुला समजेल असेच सापेक्षाने सांगतो. ऐक, काल आपण इथपर्यंत आलो होतो. जाता जाता ही ओळ आपण डोक्यात घेऊन गेलो होतो. तर अगोदर या मनाची बाह्य विषयाकडे हिंडण्याची जी स्वाभाविक सवय आहे ती सहज मोडून टाक. कोण फिरवतं आपल्याला? मनच फिरवतं. त्या मनालाच परत रिटर्न आण. त्याला काही करून त्याला, जसं काल आपण सांगितलं त्या बकऱ्याला खायलाच द्यायचं नाही, कारण ते कुठे गेलं तर खाणारच आहे. त्याला पहिलं झोडून नेलं राजाच्या दरबारात, तर मग ते खाईनच काही. आणि तुकाराम महाराज त्याचं पद आपल्याला सांगतात. तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, नित्य नवा दिवस जागृतीचा. आपल्या मनालाच अंकुश ठेवायचा आणि त्याला मारायची सवय लावायची. हे नाही करायचं, ते नाही करायचं, कारण प्रत्येक क्षण आपल्याला जागृतीत राहिलं पाहिजे. केव्हा झोप लागली आणि स्वरूपापासून जर बाजूला झालो आणि त्या क्षणात जर आपला देह पडला तर आपल्या पाठीमागं पुन्हा 84 लक्ष होण्याची परंपरा राहणार आहे. म्हणून मनाची बाह्य विषयाकडे हिंडण्याची जी स्वाभाविक सवय आहे ती सहज मोडून ते मन आत्मचिंतन करणाऱ्या हृदय डोहात निमग्न होऊन राहील असे कर. त्या मनाला आत्मस्वरूपी चिंतन करणाऱ्या हृदयाच्या डोहामध्ये पाठव आणि तिथं ते निमग्न झाले राहील असं कर. इथपर्यंत काल आपण आलेलो होतो. आता पुढील विषयाकडे वळूया. तर परंतु सर्व इंद्रियांच्या द्वारातील निग्रह रूपी कवाडे बंद केलीस तरच ही गोष्ट घडेल. कवाडे म्हणजे दरवाजे, खिडक्या बंद करून घ्यायची. डोळे हे विषय रूप विषय भोगतात, त्यालाच बंद करून टाकायचं.
मनाची धाव त्याला खुटून ठेवायचं. कानांना सुद्धा म्हणजे जेवढे सर्व इंद्रियांच्या द्वारातील निग्रहरूपी कवाडे बंद केली तरच म्हणजे दरवाजे बंद करून ठेवायचे. विषय पहिलं पाहिलं जातं, डोळ्यांनी विषय पाहिला का मग मनाला असं वाटतं आपल्याला हवंय, मग ते बुद्धीला चालना देतं, मग लगेच पाय निघतात, मग हात घ्यायला जातात. म्हणजे ते विषय तिकडं पाहण्याचंच बंद करायचं. असे झाले म्हणजे मग मन सहजच कोंडले जाऊन हृदयातच स्वस्थ राहील. पोरग जास्त पळतं, कोंडून टाका घरात, कोंडलं म्हणजे ते शांत बसेल. हृदयातच स्वस्थ राहील. ज्याप्रमाणे हातपाय मोडलेला मनुष्य आपले घर सोडित नाही. एवढा दृष्टांत आपल्याला समजेल. किती सोपी भाषा सांगितलं. एखाद्याचा हातपाय मोडला त्याला सांगावं लागत नाही आता बाहेर जाऊ नको. तसं मनाचे हातपाय मोडून टाकायचे का मग मात्र ते कुठं जाणार नाही. आणि ही मनाचे हातपाय मोडा दुसरी माणसं बोलायची का आपणच मोडू शकतोय. आपणच. आपल्या जर उद्दिष्ट कळलं आपलं, आपला प्रवास काय आणि आपल्या प्रवासात येणारे अडथळे. आता आपण कोणत्या कामाला चाललो एखाद्या महत्वाच्या, आणि जरी गाडीची एसटी मध्ये काही झगडा झाला, तंटा झाला, समजा आता आपण पंढरपूरला चाललोय आणि जाताना जर झगडा तंटा झाला तर आपण झगडा तंटा करत बसायचं का आपलं पंढरपूर बघायचं. कारण आपलं उद्दिष्ट आहे ते साध्य करायचं. तेवढा पिरियड गेला, जर इकडेच आपला तेवढा पिरियड गेला, एकादशी जर इकडे गेली आपली तर तिथं जाऊन काय करणार आपण. म्हणजे मग त्यांनीच ती मनाला समजूत घातली पाहिजे. त्याचे हातपाय मोडले म्हणजे तो माणूस जसं घर सोडित नाही त्याप्रमाणे अर्जुना चित्त स्थिर झाले असता मन प्राणवायूचा प्रणवच करावा. मग प्राणवायूचाच प्रणव करावा. चित्त मन स्थिर झालं, चित्त स्थिर झालं, मग प्राणवायूचा प्रणवच करावा. प्राणायाम पूर्वक ओंकाराचे ध्यान करावे. हा जो आपला जो प्राण चाललाय त्या प्राणाचा काय करायचा, प्रणव करायचा. म्हणजे काय करायचं, अनुसंधान. म्हणजे अनुसंधान जो शब्द येतो ना त्याच्यावर सातत्याने लक्ष ठेवायचं. आणि तो प्राण काय म्हणतोय, तो ओमचं स्मरण म्हणतोय. प्रत्येकाचा श्वास ओम म्हणतो आणि त्या ओम मध्ये सूक्ष्म रूपाने मी ब्रह्म आहे असा त्याचा भाव आहे. पण तो आपल्याला माहित नाही. तो प्रणवच करावा. प्राणायामपूर्वक ओंकाराचे ध्यान करावे. ही ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितले. आपल्याला याचं सांगितलं का आपले गुरुजन वर्ग? नाही, या गोष्टीबद्दल काहीच नाही, कोणाला माहितीच नाही. चांगल्या काहींना माहिती आहे पण सांगत नाही. बघा बरं, म्हणजे जे ज्ञानेश्वर महाराजांनी, मी तर म्हणतो 4 कीर्तनं कमी आहे का? 7 दिवस सप्ताह असेल तर 4 दिवस आणि 4 दिवस नका जाऊ. पण ज्ञानेश्वरी सांगती त्याप्रमाणे जे 4 दिवस ऐकलं त्याचं इगतवारी लावून घ्या. जसं आपल्याला शाळेमध्ये एखादं गणित सोडवलं आणि ते गणित बरोबर आहे का नाही आपल्याला कळत नाही, तेव्हा पाठीमागं आपण ठोकताळा पाहतो, उत्तर बरोबर आहे, गणित बरोबर आहे. मग याला धरून असलं तर ठीक. मग त्या ओंकाराचे ध्यान करावे. करतं का ध्यान? कोण ध्यान करताना दिसतच नाही. कीर्तनात कोणी ध्यान करत नाही. उलट ध्यान केलं पाहिजे कीर्तनाला गेल्यानंतर, पण ध्यान कसं करावं हेच माहित नाही. आता आळंदीत ध्यान मंदिर आहे पण कधी कोणाला ध्यान करताना आपण पाहिलं नाही जाता येतं. आणि जर एखादा करायला बसला ध्यान आणि ध्यानात जर त्याची स्थिती प्राप्त झाली तर ती लोक बघत बसती, म्हणतील याला काय झालं. आणि कोणत्या मंदिरामध्ये? ध्यान मंदिरामध्ये लोक त्या विचार करत असतील याला काय झालं. म्हणजे ध्यानाचा अभंग घेतल्याशिवाय कीर्तनाला सुरुवात, भजनाला ध्यानाचा अभंग झाल्याशिवाय सुरुवात नाही. पण ध्यान मात्र म्हणायचं नाही. नुसत्या चावत्याच करत राहायचं पण करायचं नाही. आहे की नाही? हे म्हणतात तो प्रणव ध्यान करावे आणि मग म्हणजे प्राण प्रणवरूप होतो. काय युक्ती सांगितली. तुम्ही ओंकाराचं ध्यान करा. पहिलं तुमचं ध्यान राहू द्या ना, फक्त प्राणच चाललाय ना, प्राणावर लक्ष राहू द्या. त्याच्यामध्ये ओम घुसाळा, मिक्स करा. जशी चालती गाडी पकडायची असली काय करावं लागतं, थोडं आपल्याला पळावं लागतं आणि सोडताना सुद्धा थोडं पळावंच लागतं. आहे की नाही? त्याप्रमाणे मन स्थिर करा, ओंकाराचं स्मरण करा. मग त्या प्राणाच्या चक्रामध्ये ओम बसला जाईल. ओम बसल्यानंतर तो प्राण प्रणवरूप होतो. मग प्राणवायू क्रमाक्रमाने सुषुम्ना नाडीने मूर्ध्वी आकाशात पर्यंत आणावा. मग त्या ओंकाराचं ऑटोमॅटिक त्याचं चालणं होतं. आपण आणावं असं म्हणजे ते ऑटोमॅटिक होणार आहे. आपण फक्त काय करायचंय, आपण फक्त ध्यान करायचं. आपलं एक कळलं आपल्याला, आपण फक्त कंपनीत जायचं, सही करायची, अख्खा दिवस घालवायचा, पगार चालू. म्हणजे आपण एवढंच करायचं, ध्यानाला बसायचं, ओंकाराचं स्मरण करायचं, पगार ऑटोमॅटिक चालू राहणार. मग मूर्ध्वी आकाशात म्हणजे इथपर्यंत आपल्या इथपर्यंत. मग ते मूर्ध्वी आकाशात प्राणवायू मिळतो न मिळतो तो स्थितीत तोपर्यंत धारणा शक्तीच्या बलाने धरावा. जोपर्यंत अकार, उकार आणि मकार या 3 मात्रा अर्ध मात्रेत म्हणजे ओंकार बिंदूत लय पावत नाही तोपर्यंत ते आपल्याला जे शब्द सांगितलेले त्या नामात
त्याला गती द्यायची आणि एक एक कदाचित माग शिल्लक राहणार नाही आणि त्या एकाशी एकरूप होईल, एकाशी एकरूप होईल, एकाशी एकरूप होईल. तोपर्यंत तो वायू मस्तक आकाशात स्थिर करावा. नंतर बिंबात मात्रा त्रयाचे ऐक्य झाले असता जसा ओंकार शोभतो तसा प्राण मूर्ध्वी आकाशात लय पाहून शोभतो. आता ही रूपक आहे. आपल्याला याचा स्थितीचा अनुभव, काही गोष्टी अशा सांगून कळणाऱ्या नाहीत, काही अनुभवाच्यात. असं केलं का आपण, मग तो काय आनंद होणार आहे, तो आपला आनंद आपल्याला कळणार आहे. ज्यावेळेला आपण ध्यानाला बसणार, ओंकाराचं स्मरण करणार, तो ओम जेव्हा एकरूप होणार, आपली वृत्ती जेव्हा इथे येणार, त्यावेळेला तो आनंद काय तर तिथं आपल्याला शोभणार. तो मूर्वी आकाशात लय पाहून शोभतो. त्याचबरोबर ओंकाराचे स्मरण बंद पडते. एकदा करायचंय आणि एकदा सकाळी गाडी काढायची कामावर जायला आणि संध्याकाळी बंद झाली पाहिजे ना. का सकाळी फक्त काढायचीच काळजी करतात लोक, संध्याकाळी बंद करायची बी काळजी करतात का नाही. निवाऱ्याला नेऊन सोडली म्हणजे टेन्शन नाही. सकाळी काढायची घाई आणि संध्याकाळी ठेवायची गाडी तर ठेवायची घाई. तसं ओंकाराचं स्मरण करायचं आणि नंतर काय होणार आहे, ओंकार लय होऊन जाणार, त्याचा स्थिर होऊन त्याबरोबर ओंकाराचे स्मरण बंद पडते आणि तेव्हाच प्राणवायूचा शेवट होतो. मग ओंकाराचे स्मरणांती जे पूर्ण ब्रह्मानंद स्वरूप तेच एक उर्वरित राहते. आता काय केलं, त्या ओंकाराच्या स्वरूपाने तिथपर्यंत नेऊन ठेवलं त्याला आणि ओंकारच संपला आणि जीव शिवायक झालं. ब्रह्मस्वरूपामध्ये तो ब्रह्मानंदामध्ये पूर्णपणे एकाग्र राहिला. आता त्याला स्मरणही करायची गरज नाही, कारण विस्मरणच नाही. ज्याच्यासाठी स्मरण करायचं ती स्थिती प्राप्त झाल्यावर काय स्मरण करायचं. आपण आठवण करत बसलो, बाबा कधी येतील, बाबा कधी येतील, बाबा कधी येतील, सारखे फोन करतो आणि बाबा घरात आल्यावर फोन करत बसायचे का बाबा कधी येतील. मग आता त्यांच्याशी संवाद करायचा. त्याप्रमाणे ओंकाराच्या स्मरणांती ओंकाराचं स्मरण संपलं की जे पूर्ण ब्रह्मानंद स्वरूप तेच एक उर्वरित राहते. म्हणून जे एक अक्षर ब्रह्म आहे, प्रणव हे ज्याचे नाम आहे व ते माझे मुख्य परमस्वरूप असून त्याचे स्मरण करीत असता अशा स्थितीत देह त्याग करतो तो निश्चयाने मज परत प्राप्त होतो. आहे का सांगा बरं. आता आपण आपली खातरजमा करायची, आपल्या गावामध्ये चालू आहे, सप्ते चालू आहे, सगळं चालू आहे, याच्याबद्दल आहे का आपल्याला स्मरण. आपल्या पिढ्या कशा होतील. आपण जे पैसे काढतो सप्त्यासाठी, जेवढे आटापिटा करतो, दांड्या मारून जातो, एवढं आपल्या दिवसाचं नुकसान करतो, त्याच्यातून फायदा नको व्हायला आपल्याला. असं कोण मूर्ख आहे, कामावर जातो पण पगाराची अपेक्षा करत नाही आणि नाही मिळाला वर्षभर पगार तरी चालेल, कामावर जातोच आहे. सांगा पाहू, इथं आपल्याला फायदा झाला पाहिजे. ते म्हणतात मुख्य स्वरूप आणि याला म्हणतात मुखी नाम हाती रोकडा आहे साधू संतांचा, वैष्णवांचा माल खरा. माल कोणाचा खरा आहे, पण बाजारात वैष्णव आले तर बरं ना माल विकायला. लबाड लोक माल विकायला आले, बरं माल बी विकतात तो कुठं ओरिजिनल विकतात. विका तुम्ही माल, ओरिजिनल माल विका, दाम दुप्पट घ्या, पण माल ओरिजिनल द्या ना. माल ओरिजिनल नाही रे, आमचं आयुष्य फुकट झालं, आम्हाला पुन्हा मिळणार आहे का मनुष्य जन्म. का आमच्याशी असं खेळता. नसेल तुम्हाला कळत तर मागच सरा. जशी काही डॉक्टर आहेत पा, किती इमानदार डॉक्टर आहेत. कानाच्या डॉक्टरकडे जर गेलो आपण आणि आपल्याला पोटाची बिमारी येते, तो काय सांगणार आहे, तू पोटाच्या बिमारीच्या डॉक्टरकडे जा, त्याच्यासाठी स्पेशल लिहून ठेवलेले. तसं जो आपला रोग आहे ते काम करायचं आपल्याला, ते घालवण्यासाठी आपण माळा घातलेल्या आहेत त्या. मग त्याचे ऐक्य होऊन नाम आहे ते माझे मुख्य परमस्वरूप प्रणव हे माझे एक नाम आहे. नाम घ्या म्हटलेत ना, नाम घ्या म्हटलेले आहेत साधू संतांनी. कधी कधी तरी म्हणलेले आहेत विठ्ठल विठ्ठल म्हणा, वेळवेळा कधीतरी म्हणले. राम म्हणता रामच होईजे, पण 99% असंच म्हणलेले. नाम घेत नाम घेता उठा उठी, परत नाम घेता वाया गेला, किंवा अजून काय असं नामच घ्या. एकतत्व नाम दृढ धर्म नाम संकीर्तन साधन पैसोते नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी. म्हणजे ज्या नामाबद्दल बोलले ते या नामाबद्दल बोललेले. मग नाम म्हटले म्हणजे हेच बोललेले, याच्या पलीकडे दुसरं नाही. म्हणून ते एक अक्षर ब्रह्म आहे. ओम हे एक अक्षर ब्रह्म आहे आणि प्रणव हे ज्याचे एक नाम आहे व ते माझे मुख्य परमस्वरूप असून त्याचे स्मरण करीत असता जो अशा स्थितीत देह त्याग करतो तो निश्चयाने मज प्राप्त होतो. कारण त्याला माझी प्राप्तीशिवाय दुसरी कोणतीच गोष्ट साध्य करावायची नाही. ज्याने प्रयासच केलेला आहे प्रवास मला प्राप्त करण्यासाठी, मग त्याला तेच भेटणार आहे. अर्जुना, कदाचित तुझ्या मनात जर अशी शंका येईल की काय हो, मरण
समयी हे स्मरण करावे खरे, पण अंतकाळी हे स्मरण कशाने होणार? कारण जीविताचे सुख नाहीसे होऊन इंद्रिय शिथिल होऊन संकटात पडल्यावर, आत आणि बाहेर मृत्यूचिन्ह उघड दिसू लागल्यावर त्यावेळेस उठून बसावी कोणी? पहा, कालचा विषय आला. काल सांगितलं होतं ना, त्याने मृत्यूच्या वेळेला वज्रासन घालावं, पद्मासन घालावं. आणि आपण जाता जाता विचार केला होता, बाबाला औषध घ्यायला सुद्धा असं उठवावं लागते, पाठीमागं उशी लावावं लागते. आता काही तशा खाटाच तयार करून ठेवल्या जातात अर्ध्या मोडक्या, म्हणजे बाबाला असं उठवावं लागतं औषध घ्यायला. तर बाबा आता ओंकाराचं ध्यान कधी करणार आणि चिंतन कधी करणार? मग अशा वेळेला अर्जुनाने शंका केली, त्यावेळेला काय? अरे भगवंत आपलं चिंतन करून घेतो, त्याला आता काळजी आहे. कारण आयुष्यभर निष्काम भावनेने सेवा केली ना, मग देवाकडून काही सेवा करण्यासाठी खूप लोक तरफडतात बरं का. पण सेवा मिळत, ज्याचं मिळतं त्याचं परमभाग्य. आपण आण्याला गेलो होतो आनंदवाडीला सप्त्याला, तेव्हा आण्याला गेलो होतो. तिथं ते लोक, त्यांचा नुकताच सप्ताह झाला होता आणि आम्ही दर्शन करायला गेलो होतो रंगनाथ स्वामींचं. तर तिथले कार्यकर्ते लगेच आले, सगळे सफेद कपडे, गाडगे बाबा, झणझणे बाबा, आम्ही सगळे बरोबर लगेच आम्हाला घेऊन गेले. म्हणले हे बघा, हे असं असं आमचा व्यवसाय आहे, एवढं चाललंय सगळं. ते म्हणले मसाला 1.5 लाखाचा आहे, 2-4 लाखाचा मसालाच होतो. आणि कढईमध्ये पाणी तेल असं हाताने बादलीने नाही टाकत ते लोक, पायपाने. तुम्ही होते मला वाटतं, पायपानेच स्वरतात ते. म्हणले पायपानेच स्वरतात. मी म्हटलं बरं. मग ते म्हणले मोठा उपक्रम आहे. म्हणले हे बघा, म्हणले 5 वर्षाचे पुढचे देणगीदार देऊन ठेवलेले. आता काही लोक म्हणले तरी आम्ही म्हणतो नाही, कारण सेवा करायला बरेच लोक आहेत, पण पुढचे. मी म्हणलो बाबा, तुम्ही जर तेल आणि हे जर पाईपलाईनने सोडता, बटन दाबलं का पाईपनी तेल जातं, पाईपनी मसाला जातो, पाईपनी पाणी जाणार. मी म्हणलं बाबा, काही दिवसांनी तुम्हाला फक्त काय करावं लागेल माहिती का, बाहेर पंक्ती जी आहेत ना, पंक्ती, तिथं कनेक्शन नळ लाईन टाकावं लागेल. आणि प्रत्येकाच्या ताटाखाली नुसती भाकरी चुरायच्या आणि ज्याला पाहिजे तेवढं त्यांनी कॉक खोलायचा, आमटी घ्यायची बंद करायचं. याच्यात प्रगती आहे का? ते तेवढंच करावं लागेल. मग म्हणजे काय करायच नको. हा, त्याच्यापेक्षा काही दिवसांनी सोप्पा घरगोटच पाठवावं लागेल इकडून. माऊली घरगोट माहिती आहे ना तुम्हाला? नाही ना, मिक्सर मध्ये बारक्या पोराला करून देतात ना, ते घेता नाही, तसंच करून पाठवावं लागेल. कुठून कुठे गेलो बघा आपण. हा, कधी करावं ते म्हणतो. कदाचित तुझ्या मनात अशी शंका येईल. शंका परफेक्ट आहे. काय हो, मरण समयी स्मरण करावे खरे, पण अंतकाळी हे स्मरण कशाने होणार? कारण जीविताचे सुख नाहीसे होऊन इंद्रिय शिथिल होऊन संकटात पडल्यावर, आत आणि बाहेर मृत्यूचिन्ह उघड दिसू लागल्यावर त्यावेळेस उठून बसावे कोणी? इंद्रियाचे संयमन कोणी करावे? कोणत्या अंतकरणारे ओंकाराचे स्मरण करावे? तर बाबा रे, असल्या संशयात तू आपल्या अंतकरणात कदाचित थारा देशील हो, पण तसे करू नकोस. कारण माझी नित्य सेवा करतो, त्याच्या मरण समयी मी त्याचा दास बनून राहतो. देवाने आपले दास हो, एवढी ताकद पाहिजे ना आपली. आपण झालो दास संसाराचे, घरदाराचे. हा, देवाने दास हो, त्याच्यासाठी निष्काम कर्मयोग करावा लागेल. अर्जुनाने ते केला, देव सेवक झाला. देव त्या गाडी साफ करून घेऊन येतोय, बसा म्हणतो. चला माऊली, आता त्या दिवशी आम्ही गावाला गेलो, आमचा मागचा लॉक खोलायचा नाही तर माऊली लगेच उठायचे, लॉक खोलायचे, या बाहेर, बंद करा. आत्या काय कोण करतोय सगळ्या गोष्टी? आपण प्रत्येक क्षणाला जागृत राहिलं पाहिजे. काय चाललंय हे, कोण करतंय आपल्या अवतीभोवती, काय देवाची करणी. जे ती नित्य सेवा करतो त्याची मरण समय मी त्याचा दास बनून राहतो. देवदास होणार म्हणलं बघा, आता काय आज ताकद असेल त्या भक्तीची. जे विषयाला तिळांजली देऊन विषयाविषयी होणाऱ्या इच्छा प्रवृत्तींना खोडा बेडी घालून आवरून व मला हृदयात साठवून त्या माझ्या स्वरूपाचा अनुभव घेतात. कोणाचे दास होतो ते सांगायला सुरुवात केली. ज्यांनी विषयांना तिलांजली देऊन टाकली, विषयाविषयी होणाऱ्या इच्छा प्रवृत्ती यांना खोडा घातला, म्हणजे यांना बेड्या घालून टाकल्या आणि अंतकरणात मला साठवून माझ्या स्वरूपाचा अनुभव घेतात, त्यांना अनुभव घेतात. हे वाक्य महत्वाचं आहे. माझ्या स्वरूपाचा काय घेतात? गप्पा ऐकत नाही, कीर्तन ऐकत नाही, भजन ऐकत नाही, माझ्या स्वरूपाचा अनुभव घेतात. त्यांना त्या स्वरूपभूत रम्य समाधानात क्षुधा तृष्णा वगैरेची आठवण राहत नाही, तहान भुकीची आठवण राहत नाही. नाठवे तहान भूक, नाठवे तहान भूक पळाले घरदार पळाले का? हा, नाठवे घरदार पळाली तान भूक. माझं उलट झालं होतं, घरदार पळाले तान भूक नाठवे असं झालं. रम्य समाधान, क्षुधा तृष्णा वगैरेची आठवण राहत नाही. आपल्याला या सगळ्या गोष्टीची आठवण राहते का नाही राहत? आधी आपला आता आपण काही इमानदारीने सगळे सांगणार आहे. आता मी पहिलाच वारकरी झालो आणि मला म्हणले यायचं का पंढरपूरला, ते निघाले होते अक्कलकोटला.
म्हणलं अक्कलकोटला चाललो. मी म्हणलं पंढरपूरला येत असाल तर मी म्हणले जाऊ. मग अक्कलकोटला गेल्यानंतर त्या समाधीच्या तिथं ते म्हणले बघ ताण लाव आणि टाळपाखवादाचा आवाज येतो. त्याची सगळ्यांना यायला लागला मला कुठे येतोय. मला म्हणले सगळ्यांना येतो तुला कसा नाही. एकदा बघ परत दोनदा बघ. मी म्हणलं आता आपण बावळट ठरू. मग मी तिसऱ्या वेळेला म्हणलं मला येतोय आवाज. आता कसलं काय येतं आणि काय नसतं. बावळटाचा बाजार सगळं अज्ञान प्रसवून टाकलेलं आहे. ज्ञानाचा अभाव आहे तिथे या चर्चा चाललेल्या असतात. समाधानात सुधा तृष्णेची आठवण राहत नाही. मग गरीब बिचारा नेत्राधिकांची तेथे काय किंमत आहे. ताण बुड नाही. आता नेत्र काय दाखवणार. नेत्र दाखवतं तेव्हा माणूस पळतो या सगळ्या गोष्टीकडे. म्हणून त्या नेत्रालाच रूपाला तिथंच पाहिलं. रूप पाहता लोचनी. तिथं जिथून आपल्या वृत्ती उठल्या जातात. जर काही पाहिलंच नाही तर मागण्यासाठी कशाला कोण पळल. त्या नेत्राची काय बिचारायची स्टेप तिथं त्या अशा रीतीने निरंतर माझ्या ऐक्य रूपात पावलेले आपल्या अंतकरणात माझ्याशी तल्लीन झालेले व मद्रूप होऊन जे माझी सेवा भक्ती करणारे वाक्य बा फार महत्वाची वाक्य आहेत. काय अशा रीतीने निरंतर माझ्या ऐक्य रूपात पावलेले. निरंतर कशाला पावले. अखंड ऐक्य असं पावलो ना झालो. निराकार निदाभास अखंड ऐक्यास प्राप्त झालो. ऐक्य म्हणजे एकच वस्तू दिसते. कधी निरंतर. दुसरी गोष्ट अंतकरण माझ्याशी तल्लीन झालेले. अंतकरणातून तल्लीन झाले. मद्रूप होऊन राहिले म्हणजे मीच होऊन राहिले. तरी सुद्धा माझी सेवा भक्ती करणारे आहेत. एवढं करून काहीच आता करायची गरज नाही. आता हे आवटे बाबा मग ज्ञानेश्वरी घेऊन आले. म्हणलं बाबा तुम्ही नका सेवा करू. नाही मला नाही का सेवा करायची. म्हणलं बाबा आता तुमचे बसून खायचे दिवस आले. पोरासोरांनी पळायचं आहे की नाही. म्हणजे असं असताना सुद्धा याला आता भक्ती करायची गरज नाही तरी भक्ती करणारे आहेत. त्यांचा देह पडण्याचा काळ समीप यावा याच्यासाठी भक्ती करायची बरं का आपल्याला. यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा. पहा भक्ती कशासाठी करायची. त्यांचा देह पडण्याचा काळ समीप यावा त्यावेळी त्यांनी माझे स्मरण करावे आणि नंतर जर मी त्यास पावतो तर मग त्यांनी पूर्वी जी माझी उपासना केली तिचा काय उपयोग. मरणकाळी त्यांना वाईगून बाईग करायचं देवा ये रे देवाला मी जाणार असं नाही. त्यांना बोलवायचीच गरज पडत नाही. मी स्वतः तिथं जातो आणि जर त्यांनी बोलवलं मग मी गेलो तर मग त्यांनी केलेली भक्तीचा काय उपयोग झाला. हे पहा संकटाच्या वेळी आडल्यामुळे एखादा गरीब दीन मनुष्याने मोठ्या कौतुकाने देवा धाव रे धाव असा माझा धावा केला तर त्याचे दुःख निवारण करण्यासाठी मला धावत जावे लागत नाही का. आणि माझे जे भक्त आहेत त्यांचीही जर तीच अवस्था होत असेल तर मग त्यांनी माझ्या भक्तीचा एवढा हव्यास का करावा. काय उदाहरण दिलं बघा. जे काहीच करत नाही देवाचं भक्ती नाही करत काय नाही ते जरी म्हणलं देवा धाव रे धाव तर देव त्याच्यासाठी धावून येतो. मग यांनी का वर्षातले 6 महिने भक्तीला घालवायचे. पंढरपूर आळंदीला पडायचं. मग त्यांनी बी तसंच राहिलं तर मी त्याच्यासाठी धावल ना. पण यांनी त्याच्यासाठी धावायचंय कारण देवाला हाक मारायची गरज. तो ताबडतोब येणार. म्हणजे काय फेरफार कळाला ना तुम्हाला याच्यातला. ज्यांनी काहीच नाही केलं त्याचंही देव करतो. मग यांनी करून काय उपयोग. यांनी करून एवढाच उपयोग का यांना हाक मारावा लागत नाही. याच्यासाठी करायचं कारण हाक मारायच्या अगोदरच तो येतो आणि एरवी इतरांनी काही नाही केलं पण जरी हाक मारली देवाला तरी देव येतो. माझे भक्त जे आहेत त्यांची जर तीच अवस्था होत असेल तर मग त्यांनी माझ्या भक्तीचा एवढा अभ्यास का करावा. काय गरज आहे मग. देव तर सगळ्यांसाठी आपल्यासाठी काय माळा घालायची गरज आहे काय पंढरपूरला जायची गरज आहे. पण याच्यासाठी की त्यावेळेला न बोलवता सुद्धा आला पाहिजे. म्हणून अशा संशयात्मक अभिप्रायाचे नाव देखील काढू नकोस. ते ज्यावेळी स्मरण करतात त्यावेळी त्यांनी माझे स्मरण केल्यावर मग मी प्राप्त व्हावे एवढे ते माझी भक्ती करतात. त्या उपकाराचे ओझे माझ्या मनाला सहन करवत नाही. त्यांनी माझी आठवण काढावी. बोलवावं नाही नुसती आठवण काढावी. देव आला असता तर बरं होईल. एवढं सुद्धा गरज नाही. तुम्ही व्यवहारात बघा बरं. तुम्ही फक्त आता व्यवहारात बघा एखादी गोष्ट तुम्ही फक्त मनात कल्पना करा. असं वाटतं का अरुणबाबाला सांगावं ही गोष्ट करावं असं नुसतं म्हणायचं नाही. तुम्ही मनात नुसती कल्पना त्यांना व्यक्त नाही केली पण ती वस्तू डायरेक्ट तुमच्याकडेच ती घेऊन आलेली असणार. कारण तुम्ही ती त्यांच्याविषयी आणि त्यांच्या भक्तीविषयी तुमचं जे अनन्य प्रेम आहे त्या प्रेमातून ती घटना घडत असते. बोलावंच लागत. बोलून जर त्या गोष्टी होत असतील तर मग काय उपयोगाचं नाही. न सांगता तुम्हा काय प्रमाण काय न सांगता तुम्हा कळो येते अंतर विश्वंभर सगळ्यांच्या हृदयात तोच आहे. तो कोणाच्या ना कोणाच्या माध्यमातून येणार परिहारच न लगे.
आणि कीर्तनकार बाबाला मात्र कीर्तनावर उभं राहिल्यानंतर परिहार द्यावा लागतो. असा उरफाटा कार्यक्रम आपला. एवढा हँडलमध्ये नाव टाकूनही परिहार द्यावा लागतो. कोणते बाबा आहे जे काल सांगितलेले महिनाभर अगोदर छापून हे बॅनर लावलेले, शौचालयाच्या वरती मोठमोठाले बॅनर लावलेले असतात सप्त्याचे, महाराजांचे फोटो आहे की नाही, तरी सुद्धा त्यांना परिहार द्यावा लागतो. पहा, देवाला परिहार द्यायची गरज नाही. पहा, अरे मग माझ्यावरती ओझे सहन करवत नाही, त्यांनी हाक मारावा. आणि हे दृष्टांत आपण मोठमोठ्या महात्म्यांच्या मुखातून ऐकलेले. ज्या वेळेला तुकाराम महाराज मंदिरात गेले पंढरपूरच्या, तेव्हा देवाला मान खाली घालावं लागली होती. आता आपल्या पुढे हे असे ताट करून उभे तिथं मान खाली घालावं लागली. त्या रुक्मिणीला मात्र कमी पण वाटला. का? प्रत्येक ताईला असं वाटतं आपल्या मालकाची मान खाली, भले ते कसंही घरी असू दे, घरी तिचा भले ही पांडुतारा करीत असली तरी समाजात मात्र तिला असं वाटतं. आणि तो पांडुरंगाचा मान लीन झाली. ती म्हणली बरं नाही वाटत मला. काय झालं? ते म्हणले हा माझा लय मोठा देणेदार आहे. कोण? तुकाराम सावकार आहे म्हणले. आणि मी त्याचा कोण आहे? मी याचकेन, तो सावकार आहे. आणि तो आल्यामुळे आता मला त्या देणेदार आल्यामुळे मला मान खाली घालावं लागली. ती म्हणले देऊन टाका त्याला. तो घेत नाही. असं कसं? तुमचं ऐकणार नाही का तो? तुम्ही सांगले ऐकतो ना. ऐकतो. मग सांगा. मग त्यांना सांगितलं काय का तुकाराम महाराज तुम्ही काहीतरी आज मागाच. काय मागितलं माऊली त्यांनी? हे असं याच्यात म्हणा ना तुम्ही. मागा म्हणले तरी मागतात. आणि आपल्या बाबांना म्हणा बाबा काहीतरी मागास तुम्ही. तर बाबा काय मागतील? बाबा काहीतरी व्यवहारातलंच मागतील ना. पण पहा, आणि असलं ओझं झालं. देव म्हणतात माझ्यावर ओझं होतं आणि मला तेवढा चान्स भेटला, आता काहीतरी करायचं. नामदेव महाराजांचं कोण काम करत होतं? नामदेव महाराजांचा सगळा संसार देवानी केला. आणि आपला कोण करतोय? आपला आपणच करतोय चिकाटी लावून, आहे की नाही. सगळे नामदेवाच्या पोराची लग्न, नामदेवाच्या बारशाला, पोराच्या बारशाला अंगड टोपडं घेऊन कोण आलेले सांगा बरं? विठू बारशाला आला. हे सगळं केलेले. देव म्हणतो मला जेवढा चान्स भेटला का मी लगेच तेवढा चान्स घेतोच. ओझे माझ्या मनाला सहन करवत नाही. अशा प्रकारे आपण उर्नाईत झालो आहोत हे पाहून त्याहून आपण उतराई होण्याकरता मी आपल्या भक्ताच्या देहाच्या अंतकाळी त्याची सेवा चाकरी करतो. कोण? देव म्हणतो मी आता ऋणी झालेलो आहे आणि त्या ऋणातून उतराई होण्यासाठी मी सेवा चाकरी करतो. देहांची प्राप्त होणाऱ्या विकलतेचा, ग्लानीचा संबंध माझ्या या आवडत्या सुकुमार भक्ताला कदाचित लागेल, पण लागू नये म्हणून मी त्यांना आत्मबोधरूपी पिंजऱ्यात ठेवतो. शिवाय त्या पिंजऱ्यावर मी माझ्या स्मरणाची आल्हाददायक व थंडगार अशी सावली करतो. आणि अशा प्रकारे याची बुद्धी नेहमी माझ्या ठिकाणी स्थिर असते. त्यांना मी आपल्या स्वरूपी आणतो. त्याला एअर कंडिशनच्या बंगल्यात ठेवतो, वेदना होऊन देत नाही. आणि त्या बंगल्यामध्ये एअर कंडिशनच्या सतत त्याला माझं स्मरण मीच त्याच्याकडून करून घेतो. कारण अंतकाळी त्याच्या मुखाला नाम आलं पाहिजे ना, मग मीच त्याच्याकडून करून घेतो. म्हणून देहाच्या अंतकाळचे दुःख संकट माझ्या भक्तास कधी पडत नाही. व जो माझा भक्त आहे त्याला मी सुखाने आपल्याकडे आणतो. सुखरूपपणे आत्म्यावरील देहरूपी गवसणी काढून टाकून वरवर असणारी मिथ्या अहंकारूपी धूळ झाडून केवळ भगवत प्राप्तीची शुद्ध वासना वेगळी काढून घेऊन मी माझ्या भक्ताची आपल्याशी ऐक्य करतो. काय वाक्य सांगितलं? शरीराची वरची गवसणी आल्हाद काढून टाकतो काही न कळता. भगवत प्राप्तीची शुद्ध वासना जी ती बाजूला घेऊन माझ्या भक्ताशी मी माझं ऐक्य करून घेतो. आणि भक्तालाही देहांत असतानाच विशेषतः देह तादात्म्याचा पत्ता नसतो. भक्ताला देहात असतानाच म्हणजे कामधंदा करत असताना आजारी पडल्यावर नाही, आपलं कोमात गेलो का मग आपल्याला आठवत नसतं, देहाचा पत्ता नसतो. पण याला मात्र हा अगोदरच कोमात आहे, आयुष्यभर हा कोमात आहे. आणि हा 4 दिवस कोमात गेलो लोकांनी बाजार उठवलेले, तो कोमात गेला, तो कोमात गेला. अरे हा पहिल्यापासूनच कोमात आहे, याचा कुठं कोणी विचार केलेला आहे? याला देहाचीच आठवण नाही. आणि भक्तालाही देहात असतानाच विशेषतः देह तादात्म्याचा पत्ता नसतो. म्हणून देह त्याग करताना त्या शरीराची व आपली ताटातूट होते. याबद्दल त्यात खेद असा मुळीच वाटत नाही.
तो पहिलाच नव्हता त्या देहाशी एकरूप, वेगळाच होता पहिल्यापासून, समजतच नव्हता काही. त्यामुळं आता देह पाडायचा टाइम झालाय याची त्याला काही खंतच नाही, खेदच नाही. कारण देहाच्या अंत समयी मी भगवंताने पावावे आणि आपले स्वरूपाप्रत न्यावे असेही त्याच्या मनात येत नाही. काय निष्काम सेवा आहे बघा, याला निष्काम सेवा म्हणतात. एवढं करून देवाकडे कोणतीच मागणी नाही, मला न्या तुमच्याकडे असं सुद्धा नाही. पा त्यामुळं मग मला ते एवढा निष्काम कुठं भेटायचं, तर भेटू बाबा आपल्याला. आपल्या स्वरूपापर्यंत न्यावे असेही त्याच्या मनात येत नाही. कारण त्याच्या देहपाताच्या पूर्वीच ते सहज मद्रूप झालेले, कारण ते माझ्याशी एकरूप स्वतःच्या स्वकष्टार्जित कमाईने देवाशी एकरूप झाले. त्यामुळे देवावर त्यांनी ओझं ठेवलं नाही, देवा मला तुमच्यात घ्या म्हणून. स्वतः कमवलं ती गोष्ट व त्याचा तसा निश्चयही असतो. याशिवाय त्याच्या त्या शरीररूपी पाण्यात आत्मा आहे असे वरवर दिसते. पा शरीररूपी पाण्यात आत्मा वरवर आहे असे दिसते खरे, परंतु तो प्रतिबिंब प्रमाणे मिथ्या आहे. ज्याप्रमाणे चंद्राचे चांदणे जरी पाण्यात पडलेले असले तरी खरोखर पाहू गेले असता चंद्राच्याच ठिकाणी असते. जरी तो दिसला देहापुरता, देहात आहे म्हणून, तरी तो देहात नसतो. तो एकरूप माझ्याशी अखंडच असतो. जसा चंद्र पाण्यात पडलेला दिसला तरी पाण्यात, तसा तो देहात असला तरी देहात नसतो. काय उदाहरण. अशा बोधाने माझ्याशी जे मरणाचे पूर्वीच मत्स्वरूप प्राप्तीने युक्त झालेले आहेत त्यांना मी नेहमी जवळ सहज नित्य प्राप्त आहे. देव सतत आहे त्यांच्यावर. आणि म्हणून तुकोबाराय म्हणे, जेथे जातो तेथे तू माझ्या संगाती, जेथे जातो तेथे तू माझ्या संगाती, चालवी इतिहासी जातो तेथे तू माझ्या संगाती. हात धरून देव चालवतो, त्याला सगळ्या प्रक्रिया त्याच्या तोच देव करून घेतो. जसं बापाला पोराची काळजी, शाळेत न्यायचं आणायचं, हाताने धरून घेऊन जायचं घेऊन यायचं, तसं त्याला याची काळजी याचं सगळं तो करतो. अशा बोधाने माझ्याशी जे मरणापूर्वी त्यांच्याबरोबर मी नेहमी जवळच सहज नित्य प्राप्त आहे. म्हणून ते मरणानंतर निश्चयाने मद्रूप होतात. शरीराची काय दशा आहे पहा. जे शरीर क्लेशरूपी झाडाचे वन, आता या शरीराबद्दल आपण उदास झालं पाहिजे, त्याच्याबद्दल आपल्याला घृणा वाटली पाहिजे. असलं नश्वर शरीर मला पुन्हा प्राप्त नाही करायचं. पहा शरीराची काय दशा आहे पहा. जे शरीर क्लेशरूपी झाडाचे वन आहे, क्लेश याच्यात कधी एवढं म्हणावं असं सुखत नाही. व अध्यात्माधिक तापत्रयी अग्नीची शेगडी आहे. याच्या सारखं कप वात पित्त याचे सारखे चढण उतार चालूच आहे. जे मृत्यूरूप कावळ्यास उतरून टाकलेला बळी आहे, जसं कुत्र्याला कावळ्यासाठी तुकडा उतरून टाकला, तसं हे आपलं शरीर मृत्यूला असं टाकलेले, कधी पाहिजे तेव्हा कावळा उचलून घेऊन जाऊ शकतो. जे दारिद्र्यास प्रसवणारे आहे आणि जे मृत्यूचे भयास वाढवणारे आहे, मृत्यूला घाबरवणारे, मृत्यूबद्दल भीती निर्माण करणारे आपल्याला, जे सर्व दुःखाचे पुरेसे भांडवल आहे, जे वाईट बुद्धीचे उत्पत्ती स्थान व जे पूर्वजन्मीच्या वाईट कर्माचे फळ, जे भ्रांतीचे केवळ मूर्तिमंत स्वरूपच आहे, जे संसाराच्या बसण्याची बैसक आहे. बसकरे टाकली ना पाहुणे आल्यावर तशी ही बसकरेच. कोणाला बसायला? संसाराला बसायला. जे अहंकाराधिक विकाररूपी झाडाचा बगीचा आहे, जे सर्व व्याधीचे वाढलेले ताटच होय, जे काळाचा चघळून टाकलेला गुष्टा खिचडा आहे. 40 वर्षाचा झालो म्हणजे 40 वर्षाचा काय झालाय, याला काळाने खाल्ला उष्टा केलाय आणि आता उर्वरित काय 25-30 वर्ष राहिले तो उष्टा तुकडा राहिलेलं आहे आपलं प्रत्येकाचं. हे आता चरित्र चालू झालेले. जे आशेचे मूर्त अंगलोट आहे, जे स्वभावता जन्म मरणाची वाहती वाटच आहे, जे भ्रांतीचे भरलेले, जे संशयाचे ओतलेले, किंबहुना ते जणू विंचवाचे पेवच आहे, जे वाघाचे वसतिस्थान आहे, विंचू राहण्याचं ठिकाण, वाघ राहण्याचं ठिकाण, जे वेशेचे मित्रत्व म्हणजे मनाला वेशाप्रमाणे वरपंग मोह घालणारे, जे विषयाचे ज्ञान करून देणारे असे उत्तम यंत्रच होय, जे जखिनीचा दिखाऊ कळवळा आहे. जखीन म्हणजे कोण? भूताळकीचा आहे ना, भूत येतं ना चांगलं रूप घेऊन. व जे निवलेल्या विषाचा घोट आहे, जे वरवर स्नेहात भावाचे सोंग घेऊन वागणाऱ्या चोराचा मिळवलेला विश्वास आहे. आता बरं वाटतंय आता
जसे एखाद्या बाबाला जर हॉस्पिटलमधून घरी आणलं का आपण विचारतो कसं आहे, बरं वाटतंय बरं वाटतंय, आणि परत 2 दिवसांनी फोन केला परत ऍडमिट केलं. म्हणजे फक्त दिखाऊपणाचा स्नेहाचा, जे वरवर स्नेहाचे स्नेहभावाचे सोंग घेऊन वागणाऱ्या स्वराचा मिळवलेला विश्वास आहे, जे कोडाने ग्रस्त झालेल्या मनुष्याचे आलिंगन आहे, जे महाविषारी सर्पाच्या अंगाप्रमाणे मऊ असून जे पारध्याच्या सहजीच गायनाप्रमाणे मधुर आहे, जे वैद्याच्या पाहुणचाराची मेजवानी आहे, जे दुर्जनांनी केलेल्या आगत स्वागत आहे, हे असो जे अनर्थाचा समुद्र आहे. कशाबद्दल चर्चा चालली? ही आपल्याला प्रत्येकाला दिलेली बॉडी आहे ना, त्या बॉडीची चर्चा चालू आहे. जे स्वप्नात पाहिलेले स्वप्न आहे, हे स्वप्नात पाहिलेले स्वप्न आहे, जे मृगजळाचे पाण्याने भरलेले भरास आलेले वन आहे व जे धुराच्या रंजांनी बनवलेले आकाश आहे, असे जे शरीर ते भक्त पुरुषांना पुन्हा प्राप्त होत नाही, कारण माझे जे अपरिच्छिन्न स्वरूप तत्स्वरूप ते भक्त होऊन राहिलेले आहेत. निवृत्ती महाराज एक वाक्य म्हणत असतात, ज्ञानेश्वर महाराज का नाही पोटाले आहेत, कोणच्या आजा आला आजी आली, ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज का नाहीत? ते मुक्त झाले. ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा मागले या जन्मा मुक्त झालो. जन्म नाही रे अनिकाचा, तुकाराम महाराज म्हणतात, जन्म नाही रे अनिक तुका म्हणे माझी भाग. आता त्याला जन्मच नाही अशा व्यक्तीला गॅरेंटेड सांगतात, असा जर तू गेला तुला पुन्हा जन्म नाही. सहज विचार करून पाहिलं तर ब्रह्मपणाचा थोरपणा लाभला तरी आता बघा आता रेकॉर्ड बदललं, याला जन्म नाही, पण ब्रह्मदेव त्याला परत खाली टाकणार, परत एका आईच्या पोटात जाणार आणि पुन्हा जन्म मरणाची दुथडी नदी त्यांना भोगावं लागणार. कोणाला? बाबा सहज विचार करून पाहिले तर ब्रह्मपणाचा थोरपणा लाभला तरी ब्रह्मदेवाला सुद्धा वारंवार येणारे पुनर्जन्माचे फेरे चुकतच नाही. आणि माझ्या भक्ताचा म्हणून ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज आमचे साधू संत उंच पदावर आहेत आणि हे सगळे देवगण खाली आहेत. मग आम्ही कोणाची भक्ती केली पाहिजे? आणि म्हणून आपल्याला प्रश्न विचारतात कीर्तनकार बाबा, देव बी आले आणि संत बी आले तर तुम्ही कोणाचं पहिलं भजन कराल? काही प्रमाण आहे का तुमच्याकडे? देव सारावे परती संत पूजावे आरती. संतांची पहिली पूजा मग देवाची. परंतु मेलेल्या मनुष्याचे जसे पोट दुखत नाही किंवा जागृत झाल्यावर जसे स्वप्नातल्या महापुरात कोणी बुडत नाही, त्याप्रमाणे जे मद्रूप म्हणजे परमात्मा स्वरूप झाले ते पुन्हा संसाराने लिप्त होत नाही. हे होत नाहीत लिप्त. आणि ब्रह्मदेव मात्र पुन्हा येणार आहे. मग सांगा आता आपण किती श्रेष्ठ आहोत. जर आपण ठरवलं तर त्यांना सुद्धा ओलांडून पुढे जाऊ शकतो आपण, एवढी आपली ताकद आहे. पण आपली ताकद आपण संसारात खर्च करून टाकली, आपली स्वतःचं मनच आपण कमकुवत करून टाकलं आणि आपल्याला सांगणारे ते म्हणतात ते काय एवढं सोपं आहे का? म्हणजे आपलं खच्चीकरण करतात ते. त्यांनी आपल्याला काय केलं पाहिजे? प्रोत्साहित केलं पाहिजे, पण उरफाट करतात ते. आणि एवढंच त्यांचं चुकतं आणि त्यांच्या चुकीची फळं कोणाला भोगावं लागणार? आपल्याला फळं भोगावं लागणार आहे. सहज विचार करून पाहिले तर 14 भुवनाचा जो शिरोभाग, जे सप्त चिरंजीव जीवांमध्ये अग्रभागी असणारे व त्रैलोक्यरूपी पर्वताचे शिखर जे ब्रह्मभुवन, ज्या ब्रह्मलोकाच्या एका दिवसातील एक पर्यंत सुद्धा एका इंद्राचे आयुष्य टिकत नाही, कारण त्या ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्रांची पंगत उठते, म्हणजे 14 इंद्र होऊन जातात. ब्रह्मदेवाच्या एका दिवसाचे प्रमाण असे जेव्हा 4 युगे 1000 वेळा जातील तेव्हा ब्रह्मदेवाचा खरोखर पुरा एक दिवस होतो. आणि पाहशील तशीच 1000 चौकट्यांची एक रात्र. एवढा मोठा दिवस व रात्र जेथे आहे तेथे जे भाग्यवान पुरुष आहेत ते त्या काळात मरत नाहीत व त्या दिवस रात्री जे पाहतात ते स्वर्ग लोकातील चिरंजीव होत. हे जगतात एवढे, पण हे जगून सुद्धा नंतर पुन्हा येणार जन्माला. पुनरपी जननम पुनरपी. एवढं आयुष्य असलं तरी त्यांना मरावंच लागेल. एरवी जेथे मूळ देवांचा राजा असणाऱ्या इंद्राची दशा कशी आहे की ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र होतात, तेथे इतर देवांची काय कथा, विशेष नवलाव काय सांगावा. परंतु ब्रह्मदेवाच्या 8 प्रहरांना जे आपल्या डोळ्यांनी पाहतात त्यांना अहोरात्रीवित म्हणजे ब्रह्मदेवाच्या एका दिवसाला व एका रात्रीला जाणणारे असे म्हणतात. जे ब्रह्मदेवाची एक रात्र आणि एक दिवस पाहतात ते किती आयुष्यवान असतील सांगा. 14 किती सांगितलं? ब्रह्मदेवाचा खरा पुरा दिवस कधी होतो? जेव्हा 4 युगे 1000 वेळा होऊन जातील तेव्हा दिवस 12 तास.
आणि तसेच परत तेव्हा रात्र, आणि त्या एका दिवसाला पाहणारा बी एक काही, पण ते सुद्धा जन्म मरणार. मग एवढं आयुष्य मिळून काय उपयोगाचे? फुल किती वेळ जगलं आणि दगड काही वर्ष जगला, काय उपयोगाचा? फुल काही क्षण जगलं पण सुवासित होऊन जगलेले. ब्रह्मदेवाच्या एका दिवसाला व एका रात्रीला जाणणारे असे म्हणतात. ज्या वेळेस त्या ब्रह्मलोकी दिवस उगवतो त्यावेळेस अव्यक्त मायेचे लीन असलेले विश्व आकारास येते. देवाचा ब्रह्मदेवाचा दिवस उजाडतो तेव्हा अव्यक्त असणारं सगळं जगत विश्व आकारास येतं. ते अशा रीतीने उत्पन्न होते की त्याची मोजदाद कोठीही करवत नाही. पुढे त्या दिवसाचे 4 प्रहर संपल्यावर हा विश्वरूप आकार समुद्र नाहीसा होतो आणि पुन्हा पहाट झाली म्हणजे पहिल्याप्रमाणे आकार रूप समुद्र भरू लागतो. शरद ऋतूच्या आरंभी आबरे आकाशात नाही तशी होतात आणि नंतर तीच ग्रीष्म ऋतूच्या शेवटी जशी पुन्हा उत्पन्न होतात, त्याप्रमाणे ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या आरंभी हे भूतसृष्टीचे समुदाय 4 युगे 1000 वेळाने काळाचे निमित्त कारण असे तोपर्यंत उत्पन्न होत असतात. मागाहून ब्रह्मदेवाच्या रात्रीची वेळ झाली असता हे विश्व पुन्हा अव्यक्त मायेत लय पावते आणि पूर्वोक्त 1000 चौकट्याची रात्रकाल गेल्यावर उदयकाली पुन्हा जगत पूर्ववत उत्पन्न होऊ लागते. अशा रीतीने विश्वाची रचना होते. हे सांगण्याचा काय उद्देश म्हणशील तर, या ब्रह्मदेवाच्या एका दिवसात आणि रात्रीत जगाची उत्पत्ती आणि प्रलय होतो, त्याच्या थोरपणाची योग्यता कशी आहे. आता एवढं सगळं सांगितलं का? एवढं सगळं सांगितलं, एवढं झालं, जग निर्माण झालं, संपलं, आणि अशा एका रात्रीचं आणि एका दिवसात होतो. असं करणारा आणि असा पाहणारा सुद्धा मरतोच आणि जन्माला येतो, मरतोच आणि जन्माला येतो, मरतोच आणि जन्माला येतो. पण माझा भक्त मात्र संपला, आता त्याचा विषयच संपलेला आहे. अशा रीतीने विश्वाची रचना होती. हे सांगण्याचा काय उद्देश म्हणशील तर, या ब्रह्मदेवाच्या एका दिवसाने उद्देश समजला पाहिजे आपल्याला. या सांगण्याचा उद्देश नाही तर लोकांनी हेच पाठ करून केलं, किती मोठा ब्रह्मदेवाचा दिवस आहे. मग तेवढी आकडेवारी सांगतात. किती हो आकडा काकाला आकडा माहिती बघा, आकडेवारी सांगतात. ती आकडेवारी कशासाठी? एवढं असून सुद्धा याची काय होणार आहे? पुन्हा चिमूटभर राखच होणार आहे याची, आणि अशी राख किती वेळा होणार त्याचा काय पत्ता लागणार नाही. अशा रीतीने याचा उद्देश म्हणशील तर, या ब्रह्मदेवाच्या एका दिवसात आणि एका रात्रीत जगाची उत्पत्ती आणि प्रलय होतो. त्याच्या थोरपणाची योग्यता कशी आहे पाहू गेले तर, तो ब्रह्मदेव सृष्टीच्या बीजाचे भांडार आहे, ज्याच्यातून जग निर्माण झालेले. एवढा मोठेपणा त्याचा. पण आता मोठेपणात बघा काय उपयोग होणार आहे. ब्रह्मदेवाच्या सृष्टीच्या बीजेची भंडार आहे, तरी पण तोही जन्म मरणाच्या मापाला शीघ कळत झाला. कळलं का माऊलींचं काय म्हणणे? मोठा आयटम बॉम्ब फोडलेला आहे. आता लक्ष्मी बार नाही, काय नाही, मोठा आयटम बॉम्ब फोडलेला आहे डायरेक्ट. ब्रह्मदेवाची एवढी ख्याती सांगली, एका त्याच्या दिवसामध्ये 14 इंद्रांची पंगत उठती, म्हणजे ते जन्माला येतात आणि मरतात, गादीवर बसतात आणि जातात. एवढं जगाची उत्पत्ती होती दिवसा, आणि त्याची रात्र झाली का जग संपलं. ब्रह्मदेव झोपला का जग संपलं, ब्रह्मदेव उठला का जग उदयाला. अशा काही चौकट्या होतात. असा ब्रह्मदेव एक आयुष्य, आणि त्या ब्रह्मदेवाचं किती आयुष्य आहे, आणि ज्याच्यातून जग निर्माण झालं तो सुद्धा पुनरावृत्तीच्या मापा शीघ्र झाला, त्याला सुद्धा मरावंच लागतं. अरे रे 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 रे, घोटाळा झाला फार मोठा. ब्रह्मदेव सृष्टीच्या बीजाची भांडार, तरी तोही जन्म मरणाच्या मापाचा शीख कळत झाला आहे. धनुर्धरा सहज विचार करून पाहिले तर ही त्रैलोक्य सृष्टी म्हणजे त्या सत्यलोकाचा पसारा असून, ब्रह्मदेवाचा दिवस उगवल्याबरोबर हा एकसारखा मानला जातो. मागाहून रात्रीचा समय प्राप्त झाला असता तो आपोआप अव्यक्तात लय होतो. हे पंचमहाभूताधिक ब्रह्मदेवाच्या आज्ञेचे सहज जेथल्या तेथे उत्पन्न झाला, तेथे कारणात लय पाहून साम्याला येतात. ज्याप्रमाणे वृक्षपणा हे बीजरूपात सामावते किंवा मेघ हे आकाशात लीन होतात, त्याप्रमाणे ज्या ठिकाणी प्रकृतीच्या ठिकाणी सर्व वस्तूंच्या अनेकत्वाचा समावेश होतो, त्या साम्य असे म्हणतात. आणि एकदा का सगळं संपुष्टात आलं का सगळं माणसं मरतात. मग ती परत जन्माला कशी येतात तुम्ही म्हणाल का? ती परत त्या देशात जन्माला येणार. जसं प्रखर उन्हाळ्यामध्ये गवताचा डोंगर पेटून दिला आणि सगळी राख झालेली, आणि परत पाऊस पडला, ते गवत परत आलं. ते गवत मेलं होतं का? दिसत होतं मेल्यासारखं. जाळलं त्याला तरी ते परत पाणी भेटलं, उठलं. तशी जरी प्रलय काळ झाला, सगळी अव्यक्तामध्ये लीन झाली, तरी ही काय देवाला जाऊन मिळती नाही. ही देव बीजभाव घेऊनच मेलेली असतात.
आणि परत जेव्हा त्यांना चान्स भेटतो तेव्हा लगेच डोकं वर काढतात, आलो का नाही मी जन्माला परत. हं? त्या साम्यात न्यून अधिक असे काही दिसत नाही, त्या भूते हे नाव देता येत नाही. त्यावेळी जरा युजाधिक भाषा नाही. त्याप्रमाणे दुधाचे दही झाल्यावर त्यात दूध हे नाव पातळपणाचे रूप ही नाहीशी होतात. त्याप्रमाणे आकाराचा नाश झाल्याबरोबर जगाचे जग पण नाहीसे होते. परंतु ज्यापासून हे झाले आहे ते माया विशिष्ट ब्रह्मचेतन तसेच्या तसेच असते. जरी नाश पावलं तरी ते खाली जसंच्या तसंच आहे. तेव्हा त्याला व्यक्त सापेक्षतेने सहजच अव्यक्त असे म्हणतात. आणि प्रत्यक्ष गोचर साकार होते त्यावेळी त्याला व्यक्त म्हणतात. आता ते गवत दिसत नाही म्हणजे कुठे गेले, अव्यक्त आहे. आणि जेव्हा प्रत्यक्ष साकार दिसेल तेव्हा मग आता आपण सगळे व्यक्त आहेत, सगळे दिसतात एकमेकाला, ते व्यक्त आहेत. याच्या अगोदर आपण कुठे होतो, अव्यक्त होतो. आणि आता प्रत्येकांचा सगळा कार्यक्रम झाला म्हणजे तिचा मोठं जरी वजन असलं तरी शेवटी तो कुठं जाणार, अव्यक्तामध्ये. आणि खाल्ले पेलेला बी अव्यक्त जाणार. पण परत जशी जशी वासना असेल तसं जन्माला येणार. आता दारू पिणाऱ्याची वासना काय असणार, दारू प्यायला यायची. आणि भजन करणाऱ्याची काय असणार, परत भजन करायला ये भजन करायला. रायजादव सर म्हणतात, हे मला कीर्तनकार व्हायचं नाही, तू बी कीर्तनकार होऊ नको बरं का. नाही तर कीर्तनकार म्हणून जर मेला तर परत जन्माला यावं लागेल. कशाला, कीर्तनकार व्हायला. कीर्तनकार म्हणजे ऍडव्हर्टाईज काही खरी असते का. आता ते टीव्हीवर दाखवतात दाताचे डॉक्टर, अशी दाताची डॉक्टर दाखवतो, असे दात घासायचे, अमुक घालायचं. तो म्हणजे खाकी तो पांढरे कपडे घालून आले, तो का खरा डॉक्टर आहे, तो फक्त ऍडव्हर्टाईज पुरता आहे. तसं कीर्तनकार का खरं संत आहे, तो फक्त ऍडव्हर्टाईज पुरता आहे. ऍडव्हर्टाईज संपली का परत पुन्हा जैसे थे तसेच. व्यक्त अव्यक्त ही दोन्ही नावे एकाच्यामुळे दाखवण्यात अशी सापेक्ष स्वरूपाचे आहेत. परंतु खरे पाहू गेले असता शुद्ध निरपेक्ष अव्यक्त चैतन्य दृष्ट्या दोन्ही भाव नाहीत. ज्याप्रमाणे अलंकार आटल्यावर त्या आटलेल्या अलंकाराला लगड म्हणतात, पुढे त्याचे अलंकार बनवल्यावर तो घनाकार व लगड हे नाव नाहीसे होते. लगड व अलंकार ही दोन्ही स्वरूपांतरी जशी एका साक्षीभूत आधारभूत सोन्यावर होतात त्याप्रमाणे व्यक्त प्रत्यक्ष गोचर विश्वाकार व अव्यक्त उत्पत्ती स्थिती लयास कारण प्रकृती विशिष्ट चेतन हे दोन्ही विचार निरपेक्ष अव्यक्त ब्रह्माच्या आश्रयावर होतात. एवढं सगळं जरी झालं तर ब्रह्माला काही घेणं देणं, त्याला काही कशाचा पत्ता नाही. त्याला म्हणतात करतो मान्यता करतो, त्याला काय नाही. त्याच्या सत्तेवर हे होतं सगळं. सोन्यावर अंगठी झाली आणि ज्याच्या बोटात घातली त्याला आनंद येते. आणि अंगठी मोडली, सोन्याला दुःख झालंय का बरं, ते मोडली तर जाऊ द्या, पण अंगठी हरवली, दुःख सोन्याला झालं. ज्याच्या बोटात होती त्याला दुःख झालं. बरं सोन्याला वाटतं का मी हरवलोय म्हणून, तो म्हणतो याच्या बोटातून निघालो त्याच्या बोटातून गेलो. कुठं गेलं तर पंचमहाभूताचंच बोट आहे, सगळी सारखीच आहे. ते काय म्हणत नाही मी हरवलो सोनं. तसं ब्रह्मचैतन्याचं काहीच नुकसान होत नाही. ते अंगठी बनवली तरी ती त्याला जाणत नाही, आणि उद्या त्याचं मोडून कुडी बनवली तरी त्याला जाणत नाही, आणि हरवली तरी नाही. आणि तिचं वजन करून जास्त किंमत आली, जास्त किंमत म्हणजे मोठे महाराज झाले तरी त्याला काही घेणं देणं नाही. त्याला काहीच खबर नाही त्याची. ते ब्रह्म तर व्यक्त नाही आणि तत्सापेक्ष अव्यक्तही नाही, नित्य नाही आणि अनित्य नाही. नित्य नाही का म्हणावं लागलं, अनित्याचे सापेक्ष आहे, ते सापेक्षताच नाही त्याच्याकडं. ते ब्रह्म या परस्पर सापेक्ष दोन्ही स्थितीच्या पलीकडे असून अनादि सिद्ध असे आहे. ते ब्रह्म विश्वाकार होऊन राहते आणि अधिष्ठान रूपाने विश्वात व्याप्त आहे. पण विश्व पण लयास गेले तरी ते स्वरूपता लय पावत. जरी अंगठी मोडली तरी सोनं मोडलं नाही. ज्याप्रमाणे पाठीवरील अक्षरे पुसून टाकली तरी त्याचा अर्थ म्हणजे त्यापासून होणारा शब्दबोध पुसला जात नाही. पाठीवर काढलं आई आणि ते जरी डस्टर मारलं तरी अंतकरणात जो आई हा बोध झालाय तो जसा नाश पावत नाही, तसं या ब्रह्मावर सगळं जगत झालं आणि पुन्हा लयाला गेलं तर त्याला काहीच फरक पडत नाही. पहा की उदकावर तरंग उत्पन्न होतात आणि जातात. तेथे आधारभूत असे एक उदक सदाचेच असते. त्याप्रमाणे भूते नाहीशी झाली असता त्यास अधिष्ठानभूत असणारे अविनाशी परब्रह्म नाश पावत नाही. पाण्याला हवा लागली समुद्रावरच्या, त्याची निर्माण झाली लाट, आणि लाट पाणी थांबलं, आपलं हवा पळायची थांबली, पाणी पुन्हा समुद्राशी एकरूप झालं. आता लाट मिळली आणि लाट जन्माला आले. हे किनाऱ्यावरच्यांनी बघायचं, कारण हे चौपाटीला काय बघायला गेलेत,
लाटीच बघायला गेले. तसे पंढरपूरला का आपण लाटी बघायला जातो का? आपण अव्यक्त ज्याचं मूळ स्वरूप आहे ते पाहायला जायचंय. ते म्हणतात त्याप्रमाणे त्या पाण्याचं काही नुकसान आहे का? लाट जन्माला आली मिली तरी पाण्याचं काही नाही. त्याप्रमाणे ते अविनाशी परब्रह्म नाश पावत नाही किंवा आटल्या जाणाऱ्या अलंकारात जसे न आटणारे सोने असते त्याप्रमाणे मृत्यू पावणाऱ्या जीव शरीरात जे ब्रह्म अमर असते. काय वाक्य? सोनं टाकले त्याने मुशीत, अंगठी टाकली, अलंकार टाकला, अलंकार आटला, पण सोनं आटलं, अलंकार आटला म्हणजे त्याचा आकार, पण सोन्याचं काय नुकसान नाही. त्याप्रमाणे किंवा आटल्या जाणाऱ्या अलंकारात जसे न आटणारे सोने असते त्याप्रमाणे मृत्यू पावणाऱ्या जीव शरीरात जे ब्रह्म अमर असते. ज्याला कौतुकाने अव्यक्त म्हटले तर त्याची स्तुती केली असे वाटत नाही, कारण जे मन बुद्धी यांना विषय होत नाही म्हणून त्याला अव्यक्त म्हणलं काय व्यक्त त्याला काहीच नाही. त्याचा तुम्ही कशानेच निर्देश करू शकत नाही. अरे जे आकाराला आले आजताई ज्याचे निराकार पण जात नाही ते मूळ स्वरूप आहे. आकाराला आला तरी निराकाराला विसरत नाही ते, व आकाराचा नाश झाला असता त्याची नित्यता बिघडत नाही म्हणून त्याला अक्षर असे नाश न पावणारे असे म्हणतात. त्या अर्थाचा अक्षर म्हणजे अक्षर म्हणण्याने बोधही उत्पन्न होतो आणि पलीकडे कशाचाही विस्तार दिसत नाही म्हणून त्याचे नाव परमगती होय. परंतु ते या संपूर्ण शरीररूपी नगरात व्यापून राहिलेले असून निजल्याप्रमाणे उदासीन आहे. त्याचं काहीच चालून देत नाही. आपण ते सुम पडू नये, त्याचं काहीच चालत नाही. ते शांत पडू नये, कारण की ते कोणताही व्यापार करवीत नाही, आपल्याकडून काही करवीत नाही ते व करीतही नाही. ज्यास अनुक्रम प्रयोजन कर्तृत्व नाही आणि साक्षात कर्तृत्वही नाही. म्हणून अर्जुना एरवी शरीराचे जेवढे म्हणून व्यापार आहेत त्या व्यापारात एकही व्यापार थांबत नाही. तर 10 इंद्रियांचे व्यापार सुरू आहेत. आता आलं का खिचडी काला? तो काही करत नाही, पण सगळं तर होतंय आपोआप. तो काहीच करत नाही. लाईट चालू आहे, तिच्या व्यवहारात पोती वाचायचं काम चाललंय, त्याच्या व्यवहारात खेळण्याचं काम चाललंय, गप्पा मारायचं चाललंय, पण ती काय करत? पण तिच्या सत्यावर सगळं चाललेलं आहे. विषयरूपी बाजार उघडून मनाच्या चव्हाट्यावर व्यापार सुरू झाल्यावर त्यापासून होणाऱ्या सुखदुःख रूपी प्राप्तीतील राज हक्काचा मुख्य हिस्सा अंतराने अंतकरण विशिष्ट जीवालाही प्राप्त होतो. जीवदशेला मात्र प्राप्त होतो त्याला, कारण ते आता काय झालं त्याच्यापासून थोडस बाजूला आलेलं आहे. परंतु राजा सुखाने निजला असता ज्याप्रमाणे त्याच्या राज्यातील व्यापार थांबून राहत नाही तर त्याची प्रजा आपापल्या इच्छेप्रमाणे व्यापार करीतच असते. त्याप्रमाणे बुद्धीची राजा झोपला तरी काम, तसं आत्मराज या कुडीत झोपल्यानंतर ही बाकीचे बुद्धी मन अंतकरण चित्त इंद्रिय यांचे व्यापार चालूच आहेत. त्याप्रमाणे बुद्धीची जाणण्याची क्रिया किंवा मनाची संकल्प विकल्पात्मक घेण्या देण्याची क्रिया, इंद्रियांचे व्यवहार करणे व प्राणवायूचे चलनवलन पावणे सर्व देह व्यापार त्याने न करता आपोआपच व्यवस्थित होत असतात. ज्याप्रमाणे स्वतः सूर्याने प्रेरणा न करता त्याच्या प्रकाशाने त्रैलोक्यात चांगले व्यापार चालतात त्याप्रमाणे अर्जुना तो शरीररूपी निजल्यासारखा स्वस्थ आहे, तो शरीरात निजल्यासारखा स्वस्थ आहे म्हणून त्याला पुरुष म्हणतात असे समज. आणि मायारूप पतिव्रतेच्या एक पत्नी व्रतात पडला याही एका कारणास्तव ज्यास पुरुष हे नाव झाले आहे. या प्रकृतीशी एकनिष्ठ झालाय. तो म्हणला काय झालं तर मी तुला सोडणार, आणि असा एकनिष्ठ झालाय. कोणाशी त्यांनी संबंध जोडला? मायारूपी पत्नीशी एकनिष्ठ. मेला तरी म्हणतो मी परत बघायला येईल, मी कुठं झोपत होतो मग घरचे दिवा लावून ठेवतात, हे बाकी इथं झोपत होता, चल जा पुढं, काही राहिला नाही. म्हणजे मेले सुद्धा हा एकनिष्ठ आहे या पत्नीबरोबर, आणि या कारणामुळे त्याला काय म्हणतात? पुरुष म्हणून म्हटले जाते. परंतु सर्वज्ञ तुल्य वेदाने पुष्कळ तऱ्हेने विचार केला तरी ज्याची अंगणही दृष्टीस पडत नाही, शब्दातिक अविषय आहे व जे चैतन्य आकाशाचे पांघरून आहे. वेदाने लय विपत केला पण वेद जाणू गेला पुढे मौनाला. त्याचा नक्की निश्चय असं व्यक्त करता नाही तो असा आहे म्हणून. बरं केवढा मोठा आहे? आकाशाला ज्याचं पांघरून आहे, निरपेक्ष व्यापक आहे असे त्या पुरुषाचे स्वरूप असल्याने जाणूनही श्रेष्ठ योगीजन त्याला जीव व प्रकृती याच्या पलीकडचा म्हणतात. जीव आणि प्रकृतीच्या पलीकडचा आहे तो, एवढा नाही तो व्यापक आहे, याच्यापेक्षा मोठा आहे असं ते म्हणतात, पलीकडचा म्हणतात. तो एकनिष्ठ भक्तांचा शोध करीत त्याची घरी येतो. कोण? तो परमात्मा एकनिष्ठ भक्ताचं घर शोधत येतो आणि तिथं येऊन तो स्थिर होतो. तो एकनिष्ठ भक्ताचा शोध करीत त्याची घरी येतो. जो एकनिष्ठ भक्त काया वाचे मने करून परमात्म्याविना दुसरी गोष्टच ऐकत नाही त्याला एकनिष्ठ म्हणतात. कायेने वाचेने
आणि मनाने देवाशिवाय त्याला दुसरं काही माहीत नाही. त्याच्या घरी देव येऊन तिथं राहतो. त्याच्या एकनिष्ठेचे पीक देणारी जणू उत्तम शेत होय. हे पांडवा, हे त्रैलोक्य अधिष्ठान भगवत रूप आहे असा खरोखर ज्याचा मनोभाव दृढ बोध आहे. या अरुण बाबा आपले ते म्हणतात काही झालं तर सगळं तेच समजायचं. काही झालं आपल्याला चांगला म्हणला तरी तोच आणि वाईट म्हणला तरी तोच. हे त्रैलोक्य अधिष्ठान भगवत रूप आहे. अधिष्ठान म्हणजे सोन्यावर आकार झालेले आहेत अलंकार, पण कशावर झाले? सोने हे अधिष्ठान आहे. तसं या जगाचं अधिष्ठान परमात्मा आहे, त्याच्यावर हे सगळं जगत झालेले. कुत्रा गाढव डुक्क. कुत्रा म्हणतोय हो बरोबर आहे बरोबर आहे. बघा प्रत्येक जण होकार देतोय, प्रत्येक जण ती गोष्ट सांगतोय हे बरोबर आहे. अधिष्ठान ब्रह्म तेच आहे. हे त्रैलोक्य अधिष्ठान भगवत रूप आहे असा खरोखर ज्याचा मनोभाव दृढ बोध आहे, असा ज्याचा मनोभाव दृढ बोध आहे त्या आस्तिक भक्ताचा हा सदा राहण्याचा जणू आश्रमच होय. असा जो ह्या बाबाचा कोणता आश्रम आहे? हा कोणत्या बाबाचा? पांडुरंगाचा हा आश्रम झालेला आहे. अशा भक्ताचं घर म्हणजे बरं घर म्हणजे कोणतं? हे घर देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर, ते तिथं त्याचा तो आश्रम होय. जे निराभिमानाचे वैभव आहे त्याच्याकडे अभिमान नाही. अभिमान नसला पाहिजे आपल्याकडे. काही झालं तर अभिमान नसला पाहिजे. जे निराभिमानाचे वैभव आहे आणि त्यावेळेलाच ज्ञान स्थिर होतं, ज्ञान ठसलं जातं. नाही तर ज्ञानाचा जर अभिमान झाला तर मग संकट नाना संकटे नाचवतं. ते मग निराभिमानाचे वैभव आहे. जे गुणातीताचे ज्ञान आहे, गुणातीत मनुष्य आहे त्याचं जे ज्ञान आहे ना ते हेच. व जे निस्पृहाचे सुख उपभोग घेण्याचे स्थान म्हणजे राज्य आहे. निस्पृह माणूस ज्याचा उपभोग घेतो ती बॉडी आहे. जे संतोषी पुरुषात वाढलेले ताट आहे, जे संसाराची चिंता न करणाऱ्या शरणागताचे मायपोट आहे, व जे भक्तीने चालवणाराला मोक्षरूपी गावाची सरळ वाट आहे. धनंजय अशा ज्ञात्या पुरुषाची किती म्हणून वर्णन करू, परंतु ज्या ठिकाणी गेले असता मनुष्य ते ठिकाणच होतो, तद्रुपतेला पावतो अशी ज्याची स्थिती आहे. उदाहरण थंडीच्या झुळकांनी जसे ऊन पाणीच थंड होते. काय उदाहरण दिलं बघा. त्या माणसाच्या सान्निध्यात गेलो का आपण सुद्धा तसंच अशा ज्ञानी माणसाच्या सान्निध्यात गेल्यानंतर कसं तर थंडीच्या दिवसात बघा जसे थंडीच्या झुळकांनी जसे ऊन पाणीच थंड होते आणि सूर्य उगवल्यावर अंधार प्रकाश रूपच अंधारात काय होतो? प्रकाश होतो. त्याप्रमाणे पांडवा अज्ञान व त्याचे कार्य जग आदी सर्व संसार ज्या परमात्मरूपी गावाला त्या गेले असता तो संसार सर्वोत्तपरी मोक्ष सुखरूपच होऊन राहतो. काय सांगितलं पहा. अंधारात काय झाला? उजेड झाला. थंड पाणी गरम पाणी होतं पण गार पाण्याच्या वातावरणात गेलं थंड झालं. तसं एकदा का माणूस परब्रह्म स्वरूप गावात गेला का जरी तो संसार घेऊन गेला तरी संसार काय झाला? संसारच मोक्ष होऊन ठाकी. काय वाक्य बघा ज्ञानेश्वरात. तैसा संसार जया गावा गेला साचा पांडवा तैसा संसारू. 9 नंबर 39 नंबर. अज्ञान व त्याचे कार्य जग काय संसार जया गावा गेला 40 नंबर. गेला असता पांडवा होऊन ठाके अवघा मोक्षाचाच. जसं गरम पाणी थंड झुळका लागलं थंड झालं, अंधारच उजेड झाला, तसा संसारच काय झाला? मोक्ष झाला, जग झाला, देव झाला. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. तो संसार सर्वोत्तपरी मोक्ष सुखरूपच होऊन राहतो. आणि म्हणून साधू संतांना संसाराबद्दल काही टेन्शन नाही राहिलं. कारण सगळं काय अवघे चित्र लोक आनंदाचे. आता त्यांच्या गोष्ट सगळी संपलेली. ज्याचा शोध करत होते ते संपूर्णच त्यांना मिळालेले. वखार मिळाली वखार. जसे लाकूड विस्तावात घातले असता विस्तवच होऊन राहते. कोण? लाकूडच विस्तव होऊन राहते. व ते अग्निरूप झाल्यावर लाकूडपणाने निराळे काढून म्हटले तरी जसे काही केल्या निराळे निघत. आता लाकूड पेटलं का अग्नीच झाला, आता त्याला लाकूडपणा शोधता येत नाही. तसा का हा संसार माणूस घेऊन गेला सगळा शरीरास सगळा त्याच्यात घेऊन गेला तर तो सगळा काय होईल? परब्रह्म स्वरूपच होऊन जाईल. किंवा ज्याप्रमाणे ऊसाची साखर झाल्यावर मोठ्या चतुर्पुरुषांनी त्या साखरेचा मुळाचा ऊस करता येणे शक्य नाही. साखरेचा पुन्हा ऊस होऊ शकत नाही. त्याप्रमाणे किंवा अजून लोखंडाचे एक वेळ परिसाने सोने केल्यावर असा कोणता दुसरा पदार्थ आहे की जो त्याचे केलेले लोखंड पण पुन्हा परत आणील? परिसाला तरी येईल का करता परत? आता नाही. परीस म्हणाल आता लय भाव खायला लागलाय, आता माझ्यामुळे सोनं झालंय ना,
आता तुला मी परत काय करतो? अरे बाबा आता तुझ्या हातात आहे का ते? आता झालं ते झालं, होऊन गेली गेम, होऊन गेली, आता काय उपयोगाचं आहे? लोखंडाची एक वेळ परिसाने सोने केल्यावर जसा कोणताच दुसरा पदार्थ आहे की जो त्याचे गेलेले लोखंड पुन्हा परत आणील, म्हणून दुधाचे तूप झाल्यावर ज्याप्रमाणे पुन्हा त्या तुपास दूधपणा खात्रीने येत नाही, त्याप्रमाणे जे परब्रह्मात गेले असता पुन्हा ज्ञानी भक्ताला जन्म नाही, असे जे स्वरूप तेच खरोखर उत्तम ठिकाण म्हणजे मुख्य स्वरूप होय, हे गुह्यातील अंतरंगातील वर्म तुला स्पष्ट करून सांगितलेले आहे. ज्ञान गुढ गम्य अशा ठिकाणी गेला, भले संसार घेऊन गेला तरी सुद्धा तो सुखरूपच होणार, तो मोक्ष रूप होऊन जाणार. आता काही शिल्लक राहिला नाही. बरं आता तो जर तसाच झाला तर पुन्हा रिटर्न माणूस आता माणूस होणार नाही. म्हणून नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला. आता तो वाया जाऊच शकत नाही. भले आता त्याची पूर्वदशा उदयाला आली म्हणूनच या गोष्टी. बरं ह्या गोष्टी का सहजासहजी होतात का? 7व्या अध्यायात सांगितलं बहु नाम जन्म जन्मांती, अनेक जन्माच्या तपश्चर्येने ते त्याला मिळालेले. आता ह्या जन्मात जरी काही डिफिकल्ट आली असली तरी याला नाही, कारण हे भोगून सारायचे. कारण या जन्मात जरी तुम्ही म्हणाल एखादी मिस्टेक झाली डोक्यात आयुष्यभर लक्षात ठेवून जायचं, एखादी मिस्टेक एखाद्या वेळेला झालीच तरी सुद्धा आपण ऐकलेले एकदा का साधूचा बोध झाला का त्याचं संचित संपलं, क्रियामान संपलं, आणि जेवढं ह्या जन्माचंच फक्त प्रारब्ध शिल्लक आहे तेवढंच त्याला भोगून सारायचं. बाबा म्हणले आता आपल्याला फक्त काय करायचंय, जेवढं आपलं प्रारब्ध आहे तेवढं आता भोगून सारायचं. तिथं मात्र काकू काय करायचं नाही, ते मात्र भोगून सारायचं. पण आता केलेलं कर्म पुन्हा उगवणार नाही. काय अग्नी कुंडे बीजे घातली ती जेवी अंकुर दशेस मुकली, त्याप्रमाणे आता भाजलेली बीज कशी उगवत नाही त्याप्रमाणे आणखी एका प्रकाराने एक वर्म निजधाम जाणणे सोपे आहे. तरी योगीजन योग्य काली देह त्याग करून ज्या स्वरूपास मिळतात ते वर्म म्हणजे आशीर्वादिक मार्गात सांगितलेल्या कालाधिक देवताची सहाय्यता घेऊन देह ठेवणे हे होय. आता इथून पुढे अजून बारकाईने ऐका. 23 नंबर पासून 28 नंबरच्या श्लोक पर्यंत आणि निवाड्याचं ज्ञान ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. आता हे मांडलं, आता जे मांडणार आहेत आतापर्यंत जेवढं मांडलं त्याचं सगळं उत्खलन करून टाकणार आणि त्याच्यापेक्षा सोपी रीत सांगतो म्हणले तुला. चल घे शेवटचा श्लोक. आणि आता इथून पुढे बघा आणखी एका प्रकाराने देवाला मिळता येतं. अनेक प्रकार सांगतात पण शेवटी निर्णयात्मक सांगणार का ह्याच प्रकाराने तू कर म्हणजे बाकीची भानगडी राहणार पाहता. योग्य वेळ पाहायची जशी कोणी पाहिली होती भीष्माचार्यांनी. आता भीष्माचार्यांची साधना श्रेष्ठ आहे की आमच्या वारकरी संप्रदायाची साधना श्रेष्ठ आहे याचा निवाडा आहे इथं. जगात लोकांनी बोलबाला केलेला भीष्माचार्यांची साधना. अहो त्यांना वाट पाहावी लागली. अमुक दक्षिणायनं आलं पाहिजे, उत्तरायनं आलं पाहिजे, दिवस पाहिजे, रात्र नको, देव पाहिजे समोर माझ्या. देवाला सांगितलं होतं देव समोर नाही का? आता काय प्रमाणे 9व्या अध्यायातलं पाहे पा दूधचं शेवटचं एरवी तो मी कैसा मुखाप्रती भानू जैसा काही दिसे नसे ऐसा वाणीचा नाही. जसा सूर्यप्रकाश नित्य तुमच्या तोंडासमोर आहे तसा अर्जुना मी तुमच्या नित्य तोंडासमोर आहे. पण त्या सूर्यपानाला सुद्धा उन्हेपणा आहे. तो रात्रीचा कधी ढग आल्यावर तैसा नसे कंटिन्यू मी आहे. आता ही रीत कळाली होती का? अरे ही रीत भीष्माचार्याला नाही कळाली. त्यांनी देवाला सांगितलं देवा माझा देव ठेवायच्या वेळेला तुम्ही थांबा. अरे आपण असो देव असो अथवा नसो आम्ही तो केवळ एक वस्तूच आहो. हा निवाडा आता पुढे सांगणार आहे बघा. अथवा अकस्मात असे घडले की जर योग्याचा अकाली देह पडला तर त्याला पुन्हा देहच धारण करावा लागतो. बघा योगी झाला अर्जुना तुला यासाठी सांगतो तू योगी हो. आणि एवढं झाला पण अकाली देह पडला तर पुन्हा यावं लागेल. ब्रह्मदेवाला यावं लागेल, याला यावं लागेल. पण ते मात्र येत नाही. अकाली देह पडला पुन्हा देह धारण करावा लागतो. म्हणून योगाने शास्त्रोक्त शुद्ध काली जर देह ठेवला तर देह ठेवता क्षणी ते योगी ब्रह्म होतात. कधी? शास्त्रांनी सांगितल्याप्रमाणे जर ठेवला तर. आणि आमचे साधूचं कधी देह ठेवतात ते त्यांनी काय असं काही ठरवून नाही. जो सांगून ठेवतं त्याची काहीच गरज नाही. अहो ती तिथी म्हणते भाग्यवान आहे मी. अहो मला कोणी विचारत होतं त्रयोदशी माऊलींनी देह ठेवला. त्रयोदशीचं काय वाढलेलं आहे मार्केट. आणि चतुर्दशीला का आला? आता त्रयोदशीमुळे कोणाची ताकद वाढली? चतुर्दशीला का आला?
आता जर त्रयोदशीला जर त्यांनी देव नसता ठेवला तर चतुर्दशीलाही नसता काला झाला. चतुर्दशीचं मार्केट वाढवलं, त्रयोदशीचं वाढवलं आणि दशमीचं सुद्धा, द्वादशीचं सुद्धा वाढवलंच. आल्याड पडल्याड सगळ्यांची चांदी करून टाकली. एरवी अकाली देह ठेवला गेला तर ते पुन्हा जन्माला येतात. त्याप्रमाणे मोक्ष आणि पुनर्जन्म हे दोन्ही कालाच्या स्वाधीन आहेत. झालं का आता? अर्जुनाला संशय पडणार, असं कालाच्या अधीने मी एवढी भक्ती केली त्याचं काय? हे तर कालाच्या अधीने. असा जो काल तोच प्रसंगानुसार तुला सांगतो. तर ही अर्जुना ऐक, मरणकाली गुंगी प्राप्त झाली असता शेवटी पंचमहाभूते आपापल्या रस्त्याने निघतात. कोमात गेलं माणसं, आपण किती म्हणायचो, बाबा मी आलोय, काका मी आलोय, काका हो नाही, तुम्ही नाही बरं का काका, तुम्ही काय, तुम्हाला काहीच बोलायची गरज पडणार नाही. आणि आपल्या मरणाचं आपल्याला आनंद वाटला पाहिजे, नाही तर एखाद्या लगेच रागील माझ्या मरणाबद्दल बोलला. भक्ताला नाही का मरा हा बोलून साथी आणि मरावे तरी. अरे असती जात असे गैवसपणे, त्याचा नाही मूर्ख लोक विचार करत. मर म्हणल्यावर लगेच राग येतो, पण मरायचा नाही का तू? मग मर म्हणल्यावर एवढा राग येतो, तर मरणार याची किती काळजी घेतली पाहिजे. आणि असती जात असे गैवसपणे, आयुष्य झाले, मग त्याच्यावर काहीतरी हे करायचं नाही त्यांनी, आणि ते मरण मारून टाकलं पाहिजे. मरण माझे मरून, मस्त आवाज मस्त उठवला तुम्ही, मरण माझे मरून गेले. या सात आपण खाली उतरताना सगळ्यांनी ओरडतच चालायचं, मरण माझे मरून गेले, मज केले अमर. जी म्हणतील आता मात्र आपल्या मंदिराचं काम परफेक्ट काम झालेलं आहे, आता परफेक्ट काम झालं. आणि परत ते खालच्यांना सांगतील तेथे जाऊ नका कोणी, गेले ते तसेच होऊन आले परत खाली. मरणकाली गुंगी प्राप्त झाली असता शेवटी पंचमहाभूते आपल्या रस्त्याने निघतात. असा मरणकाल प्राप्त झाला असता बुद्धीला भ्रांती गिळत नाही, स्मरणशक्ती आंधळी होत नाही. हे केव्हाच चांगलं आहे, काळ अनुकूल आहे तेव्हा भ्रांती गिळत नाही त्यावेळेच. आणि जर काळ अनुकूल नाही आला तर सगळं विसरून जातं. बोंबाला अभ्यास केलेला म्हणा अभंग, आता कोणता म्हणू, आता कोणता म्हणू, आता आठवत नाही. आणि आठवलं तर तिसरं चरण काय, आणि तिसरं उरकलं तो म्हणतो शेवटचं चरण नाही मला माहिती, अनागाता. काय अनागाता, अरे कधी ठरूनच नाही यायचं. पहिला सगळा अभ्यास करायचा. मला बिलाड्यापांनी सांगितलं कीर्तनाला जाताना ठरून नाही जायचं, आव बोलेल तेव बोलेल तेव बोलेल असं तू ठरून गेला का तिथं सारखं विठ्ठल 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 करावं लागेल पहिला. पण मग म्हणशील तू म्हणशील नाही करायचं का, तसं नाही. तुम्ही सांगा बरं म्हणे, हे जर आता कधी घरात पाहुणा आल्यावर येणार, मग पाहुणा आल्यावर विचार करून ठेवतात का पोहे भरतानीच, पाहुणा आल्यावर काय करायचे पहिलं ठरवून ठेवतात काही, पाहुणा येईल तेव्हा येईल, पण बाजार पहिला भरून ठेवायचा. तसा हा सगळा बाजार भरून ठेवायचा. मग पाहुणा आला, आता आपल्याकडे माळकरीच येणार म्हणलं, दुसरं काय विषय नाही म्हणा, पण मग जसा पाहुणा येईल तसा आयटम, शिरा करायचा का पोहे करायची या अगोदर ठरून नाही ठेवायचं, पण माल मात्र अगोदर भरून ठेवायचा. अभ्यास पहिलेच करून ठेवायचा, पण ठरून नाही ठेवायचं. स्मरणशक्ती आंधळी होती, मनही मरत नाही. असा हा सर्व ज्ञान साधनाचा समुदाय मरण समय टवटवीत असतो, पण तो अनुभवलेल्या ब्रह्मभावालाच गवसणी होऊन ब्रह्म अनुभूती अभिव्यक्त झाल्यामुळे प्रसन्न असतो. अशा रीतीने हा मन बुद्ध्याधिकांना समुदाय सावध असणे व तो सावधपणा शेवटपर्यंत टिकून राहणे हे जर अग्नीची साह्यता म्हणजे जठराग्नी प्रदीप्त असला तरच घडेल. असे पहा की वाऱ्याने किंवा पाण्याने ज्यावेळेस दिव्याचा प्रकाश नाहीसा होतो त्यावेळी आपले डोळे व आपली दृष्टी चांगली असताही जवळ असलेली वस्तू पाहू शकते काय? नाही. जर दिवा गेला तर पाहू शकत नाही. त्याचप्रमाणे देहवासनाच्या वेळेचा वायू प्रकोप व त्रिदोषामुळे शरीर आत बाहेर कप्पाने व्यापलेले गेले असले म्हणजे जठराग्नीचे तेज विझून जाते त्यावेळेस प्राणासच क्रियाशक्ती नसते. मग तेथे बुद्धी असून तरी काय करणार? आणि म्हणून अग्नीशिवाय देहात चेतना ज्ञानशक्ती ही टिकून राहत नाही. हे पहा, अरे शरीरातील जठराग्नी जर नाहीसा झाला तर तो देह नसून ओला चिखलच होय असे समज. कोमात पडलेल्या माणसांची ही स्थिती. अग्नी संपलेला आहे पण त्यांना घेऊन जाता नाहीत. आपल्याला ताटकळत बसावं लागतं का? कारण तो शरीरात जठराग्नी जर नाहीसा झाला तर तो देह नसून ओला चिखलच आहे असे झाले असता साधक आपल्या आयुष्याची वेळ अंधारात साचपडल्या सारखी वाया घालीत असतो. कोण? साधक अंधारात साचपडली करतो. वास्तविक अशा स्थितीत मागील केलेल्या अभ्यासाचे सर्व स्मरण तसेच सांभाळून ठेवून मग देह टाकून स्वस्वरूप पाच्या ठिकाणी मिळवायचे असते. पण हे घडावे कसे? कारण त्यावेळेस तर त्या देहातील कपाच्या चिखलात
चेतनाच बुडून गेलेली असते. त्यामुळे तेथे मागील व पुढील गोष्टीचे स्मरण राहत नाही. म्हणून मरणापूर्वीच जो योग अभ्यास केला तो मरण येण्याच्या आधीच संपून गेला. नाहीसा होतो जसा आपण अंधारात ठेवलेली वस्तू सापडण्यापूर्वीच हातात घेतलेला दिवा मालवून जावा त्याप्रमाणे स्थिती होते. आता या सर्व गोष्टी राहू दे. ज्ञानाला जठराग्नी हा मूळ कारण आहे आणि त्या जठराग्नीच्या बळाची मरण समयी ज्याला पूर्ण सहाय्यता असावी. शरीराच्या आत जठराग्नीच्या ज्योतीचा प्रकाश असावा आणि बाहेर उत्तरायणापैकी कोणताही एक महिना आणि त्यातही शुद्ध पक्षाचा दिवस असावा, रात्र नव्हे. साधना करणाऱ्याबद्दल चालले. आता एवढा वेळ फक्त एकच माणूस टिकून राहिला होता. कोण? भीष्माचार्य. ते त्यांना तेवढं, कारण ते कोण होते? काय त्यांना म्हणतात? इच्छामरणी होते ना. इच्छामरणी होते. आता आपण इच्छामरणी असतो तर आपण का लवकर निघालो असतो का? हे म्हणलं असतं आता मी तर जाणारच नाही, म्हणून आपल्याला इच्छामरणी नाही ठेवलं. शरीराच्या जठराग्नी ज्योतीचा प्रकाश असावा, बाहेर उत्तरायणापैकी एक महिना असावा आणि त्यातही शुद्ध पक्षाचा दिवस असावा, रात्र नव्हे. बरं, याच्यात जर दारुडे बेवडे मेले तर खाणारे पिणारे ते तिकडे जाणारच का? हे साधकाबद्दल एवढा अभ्यास केलाय, एवढा अभ्यास करून परीक्षेच्या वेळेला पोरगा आजारी नाही पडलं पाहिजे असला प्रकारे हा. अशा प्रकारे सर्व चांगले योग जुळून आले असता जे ब्रह्माभ्यासी पुरुष आपला देह ठेवतात, ब्रह्माभ्यासी केलेले खाल्लेले नाही, अशा काळात देह ठेवतात ते ब्रह्मवेत्ते परब्रह्म होतात. असा काळ घडून आला तर धनुर्धरा ऐक, या कालाच्या योगाने तत्काल अभिमानी देवतांचे जसे असे इतके विलक्षण सामर्थ्य आहे. म्हणून मोक्ष प्राप्ती करता स्वस्वरूपी येण्यास हा सरळ मार्ग आहे. आता सरळ मार्ग आहे होय एवढा जुळून यायला पण साधूचं बोलणं असं आहे, सरळ आहे. या मार्गात जठराग्नी ही पहिली पायरी आहे. अग्नीचे सतेजपण ज्योती स्वरूप ही दुसरी पायरी आहे. दिवस ही तिसरी पायरी आहे आणि शुक्ल पक्ष ही चौथी पायरी आहे असे समज. आता ही आपण मरण बघायची, आपल्या घरदाराला आजोबांची आजींची नाही बघायची. त्यांनी संसार केला आहे निश्चित आहे. पण ज्या बाबांनी रोज एका महिन्याला म्हणले 40 तारखा आहेत माझ्या, 30 दिवस आणि तारखा किती, त्यांची मरण बघायची आपण. ते जर असे मेले तर बरं, नाही तर 40 तारखा घेऊन बी शेवटी त्यांचं जे व्हायचं ते झालंच आहे. काय अभिमान आहे, कोणाला कशाचा अभिमान, कोणाला कशाचा अभिमान. कोणाला एको दिवस खाली नाही. अरे म्हणजे बैलाला जसं सारखं गाण्याला झोपलेलं आहे आणि त्या बैलाला त्याचाही सारखा अभिमान आहे का मी एको दिवस गाण्यापासून बाजूला नाहीये, बसायलाच टाइम नाही त्या बैलाला. आणि उत्तरायणातील 6 महिन्यापैकी एक महिना ही जिन्यावरची अगदी शेवटची पायरी आहे. कोणती? शेवटचा महिना, 6 महिन्यापैकी. अशा क्रमाने गेल्यावर योगी मोक्ष सिद्धीच्या घराला पावतात. अशा स्टेपने गेला तर मोक्ष सिद्धीला पावतात. हा उत्तम काळ आहे असे समज आणि यालाच अर्चिराधिक मार्ग असे शास्त्रात म्हणतात. आता मरण्यास योगी साधकास अयोग्य काल कोणता तो ओघानेच प्रसंगानुसार तुला सांगतो ऐक. तरी मरण समयी कपवाताधिक दोषाच्या अतिभराने अंतकरणात अंधार अविवेक गच्च भरून राहतो. सर्व इंद्रिय लाकडाप्रमाणे जड व खुंटीत होतात. स्मरणशक्ती भ्रमात बुडते, मन वेडे होते व प्राण घोटाळतो. कोणाबद्दल चालले? हे योगाभ्यासी ब्रह्माभ्यास ज्यांनी केलाय त्यांच्याबद्दल बरं का. आणि म्हणून साधू संतांनी सांगितलं जास्त या अभ्यासाची काय ना भानगड नाही करायची, साधूची कृपा झाली पाहिजे. पहा काका नाटातलं का काय, मला वाटतं का बालपिरियडतले एक प्रमाणे गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान काय केली वाचून जपतपी काय, आणि यांनी जपतपी केली. यांची ही हिस्ट्री निघाली बघा, यांची ही फाईल निघालेली एकेकाची. आणि यांनी काहीच नाही केलं, यांनी फक्त साधूच्या वचनावर विश्वास ठेवला. आणि याच्यासाठी दृष्टांत आपण ऐकलेला थोर मोठ्यांच्या का एका बाबांनी सांगितलं, एका शिष्याने लई बाबाची सेवा केली आणि त्यांनी खूप रात्रीचा लेट झाला आणि म्हणलं बाबा आज कीर्तन 12ला सुटलं, आमची तो होडी गेली निघून, आता मी कसं काय जाऊ पल्याड. बाबा म्हणले जा कांदा भाकर म्हणत जा, तुला हा नाम मंत्र दिला. आता त्याचा विश्वास, ते पाण्यावरून चालत गेलं कांदा भाकर म्हणत साधूच्या वाचनावर विश्वास. आता एक दिवशी यांनी शेवटचा महिन्याचा शेवटचा दिवस, बाबा उद्या जाणार काढावं आलो, बाबा आज आमच्या घरी तुम्ही आलेच पाहिजे. बाबाचा कार्यक्रम परत त्या दिवशी बी 12ला सुटला. बाबा आज आमच्या घरी तुम्ही आलेच पाहिजे. हो न करता 2 जण गेले नदीच्या किनार. म्हणले बोट रोजच निघून जाती, मग तू कसा जातो? कांदा भाकर चला म्हणलं आपण 2 जाऊ. म्हणला येड्या
मला मारायचं काय तुला? सांगा बरं. आता हे ऐकलं ना आपण, अरे साधूच्या वचनावर विश्वास आहे. आता तो कसला साधू, त्यांनी दिलं सोडून, पण हे मात्र श्रद्धेने करणार होतं. पहा इथे याप्रमाणे सांगितले, श्रद्धेने करणाराचं त्याला ताबडतोब मोक्ष आहे. मुखी नाम. आणि यांना मोक्ष कधी? मरायच्या वेळेला असा काळ आला तर. मग पहा आमची संप्रदायाची काय मोठी ताकद आहे. पण आमची ताकद आम्ही काय केलेली माहितीये का? आद्य गुरु शंकराचार्यांच्या विवेक चुडामणीवर चिन्मय स्वामींनी टीका केलेली. त्यांनी सांगितले आमच्या संप्रदायाची ताकद, अद्वैत संप्रदायाची, आमच्या वारकरी संप्रदायाची ताकद. पण आम्ही काय केला? मोठमोठ्या झेंडांनी मोठा स्मशानात नेऊन मोठा खड्डा खणला आणि त्याच्यात सगळं अद्वैत सामुग्री गाडून टाकली आणि वर नुसता झेंडा लावला. कर्मकांडाचा सांगडता. चला आळंदीला जाऊ, चला पंढरीला जाऊ, काय पंक्ती घालता का नाही, काय बिल्डिंग बांधायला देता का नाही, काय गाडीने नेता का, फुकाट नेता का चालत नेता, अशी बावळटाचा बाजार. अर या तडाख्यातून आपण सुटलो. आपलं परम भाग्य धन्य मी मानिलं, आपुले संचित राहिली सिप्रीत तरी तुझे नामी. धन्य झालो आता, याची 101% संदेह नाही. आम्ही काळाच्या बाही न पडेची बाही काळा हाती. काय बाबा, जठराग्नीचा अग्निपणा जातो, मग धुरच सोयीकडे होतो. त्यामुळे शरीरातील ज्ञानशक्ती शरीरात कोंडून आच्छादित होते. त्याप्रमाणे चंद्राच्या आड, ज्याप्रमाणे चंद्राच्या आड दाट व पाण्याने भरलेले ढग यावेत, मग त्यावेळी धड गडद अंधार ना स्वच्छ प्रकाश असे झावळे अस्पष्ट झुंजमुंज उजेड असतो. त्याप्रमाणे तो मरतही नाही आणि पुरता सावध नसतो. अशा जीविता स्तब्ध स्थिती प्राप्त झालेली असते व आयुष्य हे मरणाच्या वेळेची वाट पाहत असते. अशा प्रकारे मन, बुद्धी व इंद्रिय यांच्या स्वभावती धूर अतिशय कोंडून राहतो. त्यावेळेस जन्मभर संपादन केलेला अभ्यासाचा संपूर्ण मार्ग बुडून जातो. काय सांगितलं? एक तरी ओवी केलेला सगळा अभ्यास बुडून गेला बाबाचा. अतिशय कोंडून राहतो आणि त्यावेळी जन्मभर संपादन केलेला अभ्यासाचा मार्ग संपूर्ण बुडून जातो. अरे हे पहा, ज्या वेळेस हातात असलेले अभ्यासाद्वारा संपादलेले जाते, त्यावेळेला दुसरी आणीकडून आणखीन काय लाभ होईल याची गोष्टच कशाला? आपलं मिळवलेलं आपलंच कामाला येत नाही, आपलंच धड नाही अरुण बाबा म्हणतात, तर काय कामाला? आता याने आयुष्यभर जी कमावलेली इस्टेट जर याला कामाला नाही आली तर अजून काय अकस्मात त्याला भेटणार आहे? संपला विषय. म्हणून मरण समय अशी अवस्था प्राप्त होते. अशी ही देहाच्या आतील स्थिती असून बाहेर कृष्ण पक्षाचा पंधरवडा व त्यातही रात्र आणि दक्षिणातील 6 महिन्यापैकी 1 महिना ही प्राप्त होतात. हे जन्म मरणाच्या फेऱ्यात वारंवार पाडणारे सर्व योग ज्याच्या मरण समयी एके ठिकाणी जुळून येतात, त्याच्या कानी स्वरूप सिद्धीरूप मोक्ष प्राप्तीची गोष्ट कोठून पडणार? या या मार्गाचं खंडन करून त्याच्यापेक्षा साधू संतांनी एक सोपा मार्ग काढला. संत एकांती वैसले, सर्व सिद्धांत शोधिले, सार ते निवडून काढिले, ते हे श्रीहरीचे नाम. या नामाने ताबडतोब मोक्ष. मोक्ष मेल्यापाठी आम्हासी होईल ऐसे जे म्हणती ते अति मूर्ख. एकेकाने एकच प्रमाण पाठ करून ठेवायचं, चांगलं घोटून घ्यायचं. तुम्ही म्हणले मुक्त झालो म्हणले, हे म्हणतात मेल्यावर मोक्ष म्हणतात, ते अति मूर्ख. म्हणजे गणतीच नाही मूर्खांची. अशी मूर्खाला मूर्ख म्हणल्यावर कळेल का? मूर्खाला मूर्ख म्हणून कळणार, पण त्याला थोडंसं कधी कधी कळतं. आपण पाहिलं, एक माणूस मूर्ख होता, त्याला गावातल्या लोकांनी सगळं त्याचं नाव मूर्ख ठेवलं आणि त्याला म्हणले आता ह्या गावात तू राहू नको. त्याने बी ठरवलं आता या गावात राहायचं आणि तो दुसऱ्या गावात गेला. 4 गावं सोडून गेला. 4 गावं सोडून गेला. दुपारच्या वेळेला तहान लागली म्हणून जाऊन पाण्यात उभा राहिला आणि पाणी प्यायला लागला. आणि खाली आमच्या ताईसाहेब कपडे धुतात, पाणी भरायला आलेले. ते म्हणले हा मूर्ख कोणी ठेवून उभा राहिलाय? ते म्हणले तुम्हाला काय माहिती मी मूर्ख आहे? तुम्हाला कोणी सांगितलं? कोणत्या बाबांनी फोन करून सांगितलं होतं का? अरे तुला सांगावं लागतं का? तुझी लक्ष न ती कळत. अशा वेळेस ज्याचे देहावसन होते त्याला तो योगी असल्यामुळे चंद्रलोकात जाणे घडते. अभ्यास केला पण फळ एकदम चॉकलेट मिळाली. ध्रुव बाळाला काय दिली? भागवत ऐकलं ना, ध्रुव बाळाला काय दिले? चॉकलेट दिलं, चॉकलेट. आढळपद दिलं, पण आढळपण ते पण चॉकलेटच आहे. कारण प्रकृतीच्या याच्यातला आढळपद दिलेले, निवृत्तीच्या याच्यातलं नाही दिलं. अजून कोणाला समुद्र करून दिला होता दुधाचा? उपमन्यू कारणे. त्याला एक चॉकलेट दिलं, याला एक चॉकलेट दिलं. ही चॉकलेटवर नादावली सगळी. आणि असंच एकदा झालं, आम्ही डोंबिवलीवरून आलो, जेवणात तिखटपणा होता आणि तिकडून आलो. राजू बाबा काळे, मी, अरुण बाबा हे फोन करीत तोपर्यंत मी बी घेतली चॉकलेट आणि यांना एक दिली. ते म्हणले काय देतात? तर राजू बाबा म्हणतात जसं ध्रुव बाळाला चॉकलेट दिलं तसं तुम्हाला दिलं.
हं? त्याला स्वरूपस्थितीची गोष्ट कुठून पडणार? काय आमचा संप्रदाय सांगतो? अरे आम्हाला मेले मोक्ष हरिपाठच रोज नाचतो ना. जाणीव नेणीव भगवंत नाही आणि हरि उच्चारण पाहे मोक्ष सदा सदा. आणि हे मेल्यावर बी नाही याला. आणि त्याला काय संप्रदाय आपला, काय आपली परंपरा आहे. ती परंपरा आपण नेऊन स्मशानात खोल खड्डा नेऊन गाडून टाकलेली. अशा वेळेस ज्याचे देहावसन होते त्याला तो योगी असल्यामुळे चंद्रलोकात जाणे घडते. मग तो तेथून माघारी फिरून जन्म मरणाच्या फेऱ्यात सापडतो. हे अर्जुना, आम्ही मरण काळ, अकाळ म्हणजे अयोग काळ म्हणून जो म्हटला तो हाच आहे असे समज. जन्म मरण रूपी गावास नेणारा धूम्र मार्ग तोही हाच आहे. याशिवाय दुसरा जो अर्चिराधिक मार्ग तो भरवस्तीचा, वाहता, सहज, सोपा, अति उत्तम, अगदी सुलभ असून मोक्षापर्यंत गेलेला चरमफल पर्यायशी आहे. आता एवढी त्याची स्तुती केलेली, पण तो सुद्धा तसं काळ घडून आला तर पहा. हे अर्जुना, असे दोन मार्ग अनादी कालापासून चालत आलेले आहेत. त्यापैकी एक सरळ आणि एक दुसरा वाकडा. म्हणून ते तुला मुद्दाम बुद्धी पुरस्कार दाखवलेले आहेत. आता इथे सरळ बी सांगितला, वाकडा बी सांगितला. आता वाकड्याचं तर वाकडच करून टाकलं, पण सरळ जो आहे ना त्याचं सुद्धा आता निपात करणार आहे पुढच्या श्लोकात. बघा, त्याच्यापेक्षा अजून तुला सोपा, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहून, या सरळपेक्षा अजून सरळ सांगणार. कारण की त्या मार्गापैकी चांगला कोणता व वाईट कोणता हे तुला दिसावे आणि खरे खोटे ओळखावे. आपल्या हिताकरता तो हित कशात आहे व अनहित कशात आहे याचा विचार कराव्यास हवा. हे पहा, उत्तम अशी नाव डोळ्यासमोर दिसत असताही तीच न बसता खोल डोहात कोणी बुडी घालील का? किंवा ज्ञात असलेला राजमार्ग टाकून कोणाच्या आडमार्गाला शिरवेल का? जो विष आणि अमृत ही दोन्ही ओळखतो त्याच्या ज्याने अमृत टाकवेल काय? त्याप्रमाणे जो सरळ मार्ग पाहतो तो आडमार्गाला जाणार नाही. म्हणून प्रथम खऱ्या खोट्याची चांगली पारख करावी. काय सांगितलं आपल्याला? खऱ्या खोट्याची पारख करावी आणि मग उडी मारावी. अशी पारख झाली म्हणजे मग तो केव्हाही संकटात पडत नाही, अकाली देह पाडणार नाही. असा विचार केला असता तर संकटात्मक मरण समयी या मार्गाचा घोटाळा होण्याची मोठी भीती आहे. कधी काही सांगता येत नाही. कारण हा काल जर प्राप्त झाला नाही तर त्याच्या हेतूने जन्मभर केलेला तो अभ्यास, तो हेतू व्यर्थ जाईल. जर अर्चिराधिक मार्ग चुकला आणि तो योगी अकस्मात धूम मार्गामध्ये पडला तर जन्म मरणाचा अनर्थ परंपरेला जुंपला जाईल. त्यास फिरतच राहावे लागेल. अशी ही मोठाली संकटे पाहून ती एकदा कशाने दूर होतील याचे ज्ञान व्हावे म्हणून दोन्ही योग मार्गाचे चांगले स्पष्टीकरण करून तुला सांगितले. या एका मार्गाने योगी ब्रह्मस्थितीला मोक्षाला जातो आणि दुसरा एका मार्गाने पुनर्जन्माच्या फेऱ्यात सापडतो. परंतु देह अवस्थानाच्या वेळेस दैववशात ज्याला जो मार्ग प्राप्त होईल तोच खरा, ते काय आपल्या हातात नाही. आता शेवटचा श्लोक राहिलेला आहे. मरणकाली अर्चिराधिक मार्गास भागास येतो का ध्रुव मार्ग येतो हे अनिश्चित आहे असे पाहून अर्जुन खिन्न झाला. आता काय करावं? एवढं पर्यंत तपश्चर्या केली, एवढे पंढरपूरला आळंदीला पळालो, एवढं करून शेवटी नाही म्हणलं. खिन्नता माणसाच्या चेहऱ्यावर प्रगट झाली. त्यावेळी देव म्हणाले, देहपातानंतर अर्चिराधिक मार्गाने ब्रह्मस्थिती प्राप्त होईल असे म्हणणे व्यर्थ आहे. काय सांगितलं? अर्चिराधिक मार्ग सरळ आहे, अमुक आहे, धमुक आहे, सगळं सांगितलं. काय काय सांगितलं? लय सोपं आहे, वाहता, सहज, सोपा, अतिउत्तम, अगदी सुलभ, मोक्षापर्यंत वस्तीला घेऊन जाणारा, एवढा सोपा आहे. पण इथे एक वाक्य लगेच काट मारले बघा, बारकाई नाही का? त्यावेळी देव म्हणाले, देहपातानंतर अर्चिराधिक मार्गाने ब्रह्मस्थिती प्राप्त होईल असे म्हणणे व्यर्थ आहे. कारण अकस्मात प्रारब्धवशात कोणत्या वेळेस काय होईल, प्राप्त होईल हे कोणास ठाऊक, ते हे न कळे. म्हणून ही गोष्टच राहू दे, या दोन्ही गोष्टी राहू दे. आता पारायण करून सांगा बरं, कळल का? काय राहू दे म्हणा, काय घ्या म्हणले तर काय घ्या म्हणले ते त्यांनी राहून दिलं, आणि नको घे म्हणलं ते घेत बसलं. तर आता देह राहो अथवा जाओ, आम्ही केवळ ब्रह्मच आहो असा ज्ञानाचा दृढ बोध असतो. कारण दोरीवर भासलेला सर्पपणा अधिष्ठान दोरीच्या दृष्टीने मिथ्याच आहे. तसे ब्रह्मदृष्टीने देह असणे व देह नसणे मिथ्याच आहे. आपल्यावर लाटा येतात किंवा नाहीशा होतात तेव्हा मला तरंगपणा आहे किंवा नाही याचा पाण्याला कधी भास होतो का? नाही. रश्शीवर साप आहे असं रश्शीला कधी वाटतं का? नाही. पाण्याला कधी वाटत नाही, रश्शीला कधी वाटत नाही. ते पाणी लाटा उत्पन्न झाल्यामुळे जन्म पावत नाही आणि लाटा नाहीशा झाल्यावर ते मरण पावत नाही. त्याप्रमाणे जे देही देहात राहूनच
ब्रह्मरूप झाले. देहात राहूनच ब्रह्मरूप व्हायचं, मेल्यावर बिल्याचं काय नाही. आता त्या ब्रह्मवेत्याच्या ठिकाणी देहाचे आडनाव सुद्धा राहत नाही. असं ज्ञानी झाला तर देहाचं आडनाव राहत. माहेंडवीला आल्यावर पहिला कीर्तनकार बाबा पहिलं बघतो आपलं नाव आहे का कुठं, गायक आपला बघतो, मृदुंगाचार्य आपलं बघतो, पंक्तीवाला म्हणतो आपलं तर ह्या वर्षी पत्ताच कट. बरं बाकीचं जाऊ द्या, विनेकऱ्यामध्ये आपलं नाव नाही टाकलं, आपण पाळी घेणार नाही. आता यांना आडनाव राहिलं का? ही बावळट भक्ती करून जे मिळवायचं ते ठेवलं बाजूला आणि आमच जतन केलं यांनी भक्तीमध्ये. पा आता त्या ब्रह्मवेत्याच्या ठिकाणी देहाचे आडनाव सुद्धा उर्वरित राहत नाही. मग असे विचार करून पहा की कोणत्या वेळेस कशाचा नाश होतो, कोणत्या वेळेस कशाचा नाश होतो. जर देश काळ इत्यादी सर्व गोष्टी आपणच होऊन राहिलो आहे, देश काळ वस्तू भेद मावळाला, आत्मा निर्वाळला, विश्वाकार विश्वरूपाने सगळं परमात्माचे, तर त्याच विश्वात मी बी एक आहे. तर मी कोण आहे? मी बी परमात्माच आहे. देश काल इत्यादी सर्व गोष्टी आपणच होऊन राहिलो आहे. तर मग ब्रह्मप्राप्तीच्या मार्गाचा शोध का करावा? म्हणजे मार्ग करावा, शोध करायला सांगितला. आणि म्हणून मानतात ज्ञानेश्वर महाराज, देव देव म्हणून व्यर्थ का हिंडसी. कशाला फिरतो उगच, कशाला शोध करावा, कोणी कोठे आणि कसे जावे, असा टाइम बघावा, असा काळ बघावा, आणि कोणी पण बघावा. मी तर ब्रह्म आहे. आणि कुठं जायचं? ती जागा सुद्धा ब्रह्मच आहे, ती वेळ सुद्धा काळ वेळ नाम. काय बघा संप्रदाय काय सांगतो, इथं काळ वेळ सगळ्याची बंधने, आणि इकडे सांगितलं काळ वेळ नाम उच्चारित नाही. आमुशीला मेला पाहिजे हरिभक्त परायण, मग मजा आहे खरी. काय तर सोनं होईल आमुशीचं, तिला सगळे घाबरत आहेत. पण आज म्हणतील आमच्या बाबाची पुण्यतिथी, आज जायला पाहिजे. कधी? आमोशेला जायचं, आणि रात्री कीर्तन 12ला सुटलं पाहिजे. तरी पण मजेतच जाणार. तर कारण त्याला जरी भेटला दुसऱ्या दिवशी भूत, तर ते काल्याच्या दिवशी म्हणाल मला रात्री बाबा भेटले होते. कारण ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे. आता भूत भेटल्यावर पायात पडेल काही विकर, पण सोडो मला. मी जे ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुमचे पाय दोन्ही. 5 मिनिटं तुमचे घेतो म्हणजे अध्याय संपतो. आता ब्रह्मवेत्याच्या ठिकाणी देहाचे आडनाव मागे गेलो. आता कोणी कोठे आणि कसे जावे? अरे ज्यावेळेस घट फुटतो त्यावेळेस त्यातील आकाश नीट मार्गाला लागले तरच महाआकाशाला भेटते का? घट नीट फुटला तरच, आणि नाही तर चुकले की काय? जर माठ फुटायचा जर चुकला तर का ते वेगळ्या मार्गाला जाणार आहे का? कसं आहे माठ फुटला तर ते कुठं जाणार? त्या स्वरूपालाच प्राप्त होणार. वस्तुस्थिती अशी आहे पहा की घटाचा आकार तेवढा नाहीसा होतो. आपला काय नाश होणार आहे? फक्त पंचमहाभूताचा बी नाश नाही होत बरं का. माती मातीत, पाणी पाण्यात, तेज तेजात, आकाश आकाश, वायू वायूत, ते बी जिथलं तिथं, आपण बी जिथलं तिथं. फक्त काय झाला? आकाराचा नाश झाला. सांगा, एरवी हे घटा आकाश उत्पन्न होण्याच्या पूर्वीपासून उत्पन्न झाल्यावर व नाशानंतर मूळ रूप मूळचे महाआकाशच आहे. तसे ज्ञानाच्या परिपूर्णतेने मी ब्रह्म आहे असा आत्मतत्वाने अनुभव आलेल्या योग्यास मार्गामार्गाचे संकट पडत. मी ब्रह्म आहे असं ज्याला कळालं त्याला कोणता मार्ग आरतीवादी करू का धूम्र करू काय गरज नाही. यास्तव हे पंडुसुता तू योगयुक्त योग संपन्न हो, एवढ्याने तुला आपोआप नित्य प्राप्त असलेली ब्रह्मस्वरूपता प्राप्त होईल. कोणती? नित्य प्राप्त असलेली. प्राप्ताची प्राप्ती आपल्याला करायची. ईश्वर प्राप्तच आहे आपल्याला, पण आपल्याला वाटतं अप्राप्त आहे, बस तेवढंच गडबड काढून टाकायची. यास्तव हे पंडुसुता तू योगयुक्त योग संपन्न हो, एवढ्याने तुला आपोआप नित्य प्राप्त असलेली ब्रह्मस्वरूपता प्राप्त होईल. मग वाटेल त्या ठिकाणी वाटेल त्या वेळेला देह असो अथवा जावो, परंतु निष्प्रतिबंध व नित्य बंध राहील अशा अखंड ऐक्यरस परब्रह्म स्थितीत मुळीच बिघाड होणार नाही. एकदा एकरूप झालं कसं काय बिघाड? कुठे पडू, कधी पडू, ऍक्सिडेंट मध्ये पडू, नाही तर कोल्या कुत्र्याने खाल्ला आपला देह तरी समजायचा कारणी लागला, मेल्यावर बी कारणी लागलो आपण. असंच नाही गेलो उगत. बरं लाकडाच्या बिकडाचे सगळे पैसे वाचले. अखंड ऐका प्रबंध मुळीच बिघाड होत नाही. अरे तो योगी सृष्टीच्या आरंभी जन्म विकारात सापडत नाही. सृष्टी जरी उत्पत्ती झाली तर तो सापडत नाही. सृष्टीच्या अंती मरण विकारात बुडत नाही. सृष्टीच्या स्थितीकाली स्वर्ग आणि संसार याच्या मोहाने कधी फसला जात. स्वर्ग सुख देतो, ये तो म्हणतो आता परत यायचंच नाही, परत माघारी येत नाही. या बोधाने जो योगी सावध असतो त्यालाच या बोधाची फलप्राप्ती होते. कारण तो विषय भोगाला ओलांडून
ब्रह्मस्वरूपाला मिळतो अर्जुना. त्या योगाच्या सुखाचे ऐश्वर्य केवढे आहे पहा, की इंद्रादिक देवांना स्वर्गात नेहमी ज्याचे सर्वस्व म्हणून सुख उपभोगाने समृद्ध राज्याची कीर्ती चोहीकडे गाजलेली आहे, ते सर्व ऐश्वर्य ओवाळून टाकलेल्या पदार्थाप्रमाणे तुच्छ मानून तो दूर लोटून देतो. काय काय लोटलं? त्या स्वर्गाचं सुख मिळावं म्हणून या अमरावतीला लावून शिड्या गेलेले आहेत आणि तिथं टप डाळीत बसलेले. पण ते सुख जरी त्याला भेटलं, त्याचा सवळलेला तुकडा टाकून दिला, त्याच्याकडे कुत्रा बी ढोंकून बघत नाही. तसा हा साधू जो स्वस्वरूप अनुभवाशी निमग्न झालेला सर्व सुखाला असा फेकून दिलेला तुकड्याप्रमाणे समजतो. आता हे योगाचे सुख कसे मिळवावे असा विचारशील तर कोणास जरी वेदाच्या अध्ययनाने मिळणारे पुण्य लाभले अथवा यज्ञ करून पुण्याचे शेत पिकले, आता ते म्हणजे तू हे कशाने मिळल, हे कशाने मिळल? सांगतो तुला, कशानेच मिळणार नाही. योगाचे सुख कसे मिळावे असे विचार करून जर तू कोणाला वेदाचे अध्ययन मिळवणारे पुण्य लाभले, काहींनी वेदाचं अध्ययन केलं पण त्यांना पुण्य लाभले स्वर्ग सुख, पण ही गोष्ट नाही. अथवा यज्ञ करून त्यांनी पुण्याचे शेत पिकवले, लय मोठमोठे यज्ञ केले आणि पुण्याचं काय पिकवलं? शेत. पण आपला संप्रदाय काय सांगतो? तू का म्हणे आम्ही झालो पाप बी लागू शकत नाही पुण्य बी नको, आणि यांनी हे गोळा केले. हे गोळा केलं म्हणजे आता यांना पुन्हा पुनरपी आहे किंवा तप आणि दान करून सर्वस्व पुण्य मिळाले. अशा प्रकारच्या सर्व पुण्याचा जरी एक फळाच्या भराने फुलून आला तरी त्या निर्मळ शुद्ध ब्रह्माच्या आनंदाची बरोबरी यापैकी कोणाच्यानी करवत नाही. म्हणजे वेदाचा अभ्यास केला, यज्ञ भरपूर केले, दान केलं, तपश्चर्या केली आणि याची सगळी एक मोठी मुळी निर्माण केली आणि त्याला म्हणले याच्या बदलीत ते सुख देता का? त्याचं एवढं सबी नाही म्हणतात. ते म्हणतात त्यापैकी कोणाच्यानी सुद्धा त्या शुद्ध ब्रह्माची बरोबरी करवत नाही, जे नित्यानंदाच्या मनाने उपमेच्या ताजव्यात घातले असतात. कमी असून सुद्धा त्याच्या प्राप्तीकरता वेद यज्ञाधिक साधनाची खटपट फार करावी लागते. आता ते बघा, नित्यानंद कमी कुठं त्या वेदात, पण खटपट जास्त. स्वर्ग सुखाचे वर्णन शास्त्रात केले आहे ते असे की ते स्वर्ग सुख विटत नाही, संपत नाही, भोगणाऱ्याच्या सर्व इच्छा पूर्ण करते व जे महासुखाचे म्हणजे ब्रह्मसुखाचे धाकटे भावंड आहे हे स्वर्गाचे वर्णन केलेले आहे. अशा प्रकारे वरकांती दिसणारे ते सुख ज्यात अदृष्टाची बैसक आहे म्हणजे प्रारब्धाची बैसक आहे व जे मरणानंतर प्राप्त होते आणि जे 100 यज्ञ करूनही कित्येकांना साध्य होत, जरी ते केलं तर कधी प्राप्त होणारे ते सुख मेल्यानंतर. दुसरी गोष्ट 100 यज्ञ करणाऱ्यांना अजून नक्की ते मिळालेलं नाही. असे जे स्वर्ग सुख त्यास योगेश्वर आपल्या दिव्य दृष्टीच्या अडकळीने व कौतुकाने अनुमान करून पाहू लागले असता त्यांना ब्रह्मसुखाच्या पुढे ते स्वर्ग सुख वजनात इतके हलके वाटते. मग अर्जुना त्या स्वर्गाधिक सुखाची पायरी करून म्हणजे त्या सुखाची पायमल्ली करून ते योगी ब्रह्मपदावर आरूढ झाले. तू का म्हणे पावटणी करू स्वर्गाच्या सुखाला लय भारी, पण त्याच्यावर पाय ठेवला त्यांनी, त्याची पायमल्ली करून ते ब्रह्मसुखावर ते योगी लोक जाऊन बसले. येथून पुढे ज्ञानेश्वर महाराज भगवंताचे वर्णन करतात ते असे, जो भगवान श्रीकृष्ण स्थावर जंगमाचे एक परमभाग्य, जो ब्रह्मदेव शंकर यांना आराधना करण्यास योग्य व जो योग्यांचे उपभोग घेण्यास योग्य ऐश्वर्य आहे, जो सर्व कलांनी कला म्हणजे कलत्वदाता आहे, जो परमानंदाची केवळ मूर्ती आहे आणि जो विश्वातील प्राणीमात्रांचे जीवन आहे. महाराज जो सर्वज्ञचा जिवाळा, यादव कुळाचा कुलदीपक असा जो श्रीकृष्ण तो अर्जुनाला असे बोलला. असा कुरुक्षेत्रातील सर्व वृत्तांत संजयाने धृतराष्ट्राला सांगितला. ती कथा पुढे ऐका असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तुमचे 15 मिनिटं जास्त घेतली. 8वा अध्याय पूर्ण झाला. आपल्याकडं वेळ फार कमी आहे, पुढे परवा जास्त करायचा आहे. साधना सांगितलेली इच्छित फळ करून देणारी साधना आहे, त्याच्याबद्दल एक 10 मिनिटं आपण उद्या पुन्हा याचा निवाडा घेऊया. तूर्त आता आपण थांबूया. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान परमात्मा श्री गणरायाच्या चरणावर आणि तुम्हा सर्वज्ञांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला आपण इथे पूर्ण विराम देऊया. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री